Praise the Lord. देवाला धन्यवाद. The church is dressed up. You are dressed up. चर्च इतकं सजलेलं आहे, तुम्ही इतके छान सजलेले आहात. आम्ही आहोत का? थँक्यू. Joy to the world, the Lord is come. जगाला आनंद प्रभू आलेला आहे. Amen. आमेन. What a glorious night this is. किती वैभवशाली आजची रात्र आहे, Where the whole world is celebrating the birth of our Lord and Savior Jesus Christ. की जिथे आज संपूर्ण जग आपला प्रभू आणि तारणारा येशू ख्रिस्त याचा जन्मोत्सव साजरा करत आहे. All eyes are upon that one person. सगळे डोळे त्या एका माणसाकडे लागले आहेत. 2 billion people. 2 बिलियन माणसं, Their eyes are fixed only on one person tonight, सगळ्यांचे डोळे आज रात्री त्या एका माणसावरच लागलेले आहेत, whose name is Jesus Christ. ज्यांचं नाव येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. Amen. थोडा बडा दे ना मॉनिटर. Praise God. देवाला धन्यवाद. And that gives us so much joy. आणि त्यातून इतका आनंद होतो ना आम्हाला. I mean, a person who lived 2000 years back म्हणजे असा माणूस की जो 2000 वर्षांपूर्वी जगला, still carries that same power even today. तरी आजही त्याच्यामध्ये तेवढंच सामर्थ्य आहे. Amen. आमेन. The world has not forgotten him. जग त्याला विसरलेलं नाही. Amen. आमेन. So today we are going to see the word. आज देवाच्या शब्दाकडे आपण जाऊया. God has given a special word for this Christmas Eve. देवाने आजच्या ख्रिसमसच्या सायंकाळसाठी, नाताळच्या सायंकाळसाठी खास उपदेश दिलेला आहे. And I believe God is going to bless you with this word. आणि माझा असा विश्वास आहे की देव त्याच्या शब्दाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करेल. Amen. आमेन. The innkeeper, वसतिगृहाचा चालक किंवा धर्मशाळेचा मालक, the innkeeper, the man who missed the Christmas miracle. धर्मशाळेचा मालक किंवा त्या वसतिगृहाचा मालक ज्यानं नाताळचा चमत्कार गमावला. We'll open our Bibles to Luke chapter 2 verse 7. लूकचा 2रा अध्याय आणि त्यातलं 7वं वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. She gave birth to her first son. She wrapped him in cloth and laid him in a manger because there was no room for them in the inn. लूकचा 2रा अध्याय आणि त्यातलं 7वं वचन म्हणतं, आणि ती आपला पहिला मुलगा प्रसवली आणि तिने त्याला बाळन त्याने गुंडाळून घवाणीत निजवले, कारण त्यांना उतार शाळेत जागाच नव्हती. Praise God. देवाला धन्यवाद. The night Jesus was born, ज्या रात्री येशूंचा जन्म झाला, it was no ordinary night. ती रात्र काही अशी साधी सुधी रात्र नव्हती. It was the night heaven leaned towards the earth. ती रात्र अशी रात्र होती की ज्या रात्री स्वर्ग किंचित पृथ्वीकडे वाकला आहे. Praise God. The Hallelujah. night when mercy looked down upon this wretched earth. ज्या रात्री दयेनं या पापानं भरलेल्या जगाकडे पाहिलं, नजर टाकली, That night ती रात्र, the angels were on assignment. त्या रात्रीला देवदूतांना एक कामगिरी दिलेली होती. That night त्या रात्री prophecies were coming true. भविष्यवाण्या खऱ्या होत होत्या. Eternity was ready to step into time आणि अनंत काळात यायला तयार होता, so that we can step into eternity. अशासाठी की आपण अनंत काळामध्ये प्रवेश करावा. Praise God. देवाला धन्यवाद. But while heaven was preparing a miracle, पण स्वर्ग चमत्काराची तयारी करत असताना earth was too busy to recognize this miracle. पृथ्वी मात्र फार व्यस्त होती, कामात होती, आणि त्यामुळे पृथ्वीला हा चमत्कार ओळखायला जमला नाही, कारण पृथ्वी बिझी होती. What looks like a good day on earth can be a tragic day in heaven. पृथ्वीवरती जो चांगला दिवस दिसतो ना, तो कधी कधी स्वर्गामध्ये भयानक असू शकतो. Picture the whole scene. आता सगळ्यांनी एकाग्रतेनं हा संदेश ऐका, आणि मी जे बोलतोय ते चित्र रंगवा. A young woman, की एक तरुण मुलगी आहे, heavy with child, आणि तिला दिवस गेलेले आहेत, 9 महिने भरलेले आहेत, a quiet, anxious husband. आणि तिचा नवरा जो आहे, तिचा पती जो आहे, तो टेन्शन मध्ये आहे, He is walking beside her. आणि तो तिच्या बाजूने चालत आहे. The wind is cold, वारा वाहत आहे, थंडी आहे, dark roads, काळे कुट्ट रस्ते आहेत, अंधार आहे रस्त्यांवरती, no GPS, GPS नाहीये, no phones, no hospitals, आणि सेलफोन नाही, हॉस्पिटल नाही, just faith and obedience केवळ विश्वास आणि आज्ञापालन आहे. along with desperation. बस त्याच्यामध्ये व्याकुळता थोडीशी मिसळलेली आहे. They wanted a place so that the mother can give birth to a child. त्या जोडप्याला एक जागा हवी होती, अशासाठी की हिला प्रसूती करता येईल. See,
जन्म देता येईल बाळाला. They were not looking for luxury, आणि ते काही सौख्याकडे बघत नव्हते not a palace, किंवा महाल शोधत नव्हते. not a mansion. जन्म द्यायला त्यांना महाल नको होता, बंगला नको होता. Just one thing, एकच हवं होतं, a small clean room, एक छोटीशी स्वच्छ खोली पाहिजे होती जिथे तिची प्रसूती होईल. a little space एक थोडी जागा पाहिजे जिथे तिला जन्म देता येईल. to deliver the greatest miracle the world would ever know. सगळ्यात मोठा जो चमत्कार आहे अख्ख्या जगाला कळलेला, त्या चमत्काराला जन्म द्यायला एक छोटीशी स्वच्छ जागा हवी होती. They knocked at every door, मग प्रत्येक दारी त्यांनी वाजवलं, a door opened, एक दार उघडलं. sorry, सॉरी, no space. माफ करा, आमच्याकडे जागा नाही. They knocked again, परत एक दार वाजवलं, we are full नाही tonight, आमच्याकडे जागा नाही, आज रात्री आमच्याकडे सगळ्या खोल्या भरलेल्या आहेत. try somewhere else. आणि कुठेतरी जाऊन तुम्ही प्रयत्न करा, आमच्याकडे खोल्या नाहीयेत. Another knock, अजून जाऊन दार वाजवलं, another rejection. अजून एका जागी सुद्धा तेच उत्तर आलं, जागा नाहीये. You know, the greatest miracles सगळ्यात मोठे चमत्कार are often missed by those who are too occupied to notice it. जास्तीत जास्त वेळेला सगळ्यात मोठे चमत्कार अशा लोकांकडूनच राहून जातात की ज्यांच्याकडे वेळ नाहीये Even today, त्या चमत्कारांकडे पाहायला. even today, आज पण greatest miracle has happened मोठा चमत्कार झालेला आहे, and people have no time, पण लोकांना वेळ नाही. सम पीपल आर व्हेरी व्हेरी बिझी. and it has happened for them. आणि त्यांच्यासाठीच ऍक्च्युली तो चमत्कार झालाय, पण दे आर व्हेरी व्हेरी बिझी. गॉड नोज इन व्हॉट. Think about this. विचार करा या गोष्टी. The creator was searching for a place in his own creation. निर्माण करता स्वतःच्या निर्मितीमध्ये जागा शोधत होता की थोडी जागा देता का, थोडी जागा देता का. जागा. The owner of heaven स्वर्गाचा मालक was looking for a small place on his own earth. त्याच्या स्वतःच्या मालकीच्या पृथ्वीवरती छोटीशी जागा मागत होता, शोधत होता. The bread of life was looking for a table. जीवनी भाकर, मेज मागत होती. हालेलुया. Amen. आमेन. The light of the whole world संपूर्ण जगाचा प्रकाश was walking through darkness. अंधारातून चालत होता. And finally, आणि सरते शेवटी they came to an inn. ते एका वसतिगृहाकडे आले. It was very crowded, और धर्मशाळा जे म्हणाल ते फार गर्दी होती, very noisy, फारच गोंगाट, गर्दी, busy. फार व्यस्त, बिझी. Money was changing hands. आणि पैसा व्यापार तिथे चाललेलाच होता. Rooms were full. खोल्या सगळ्या भरलेल्या होत्या. The business was booming. व्यवसाय बूमिंग म्हणजे इतका भरभराटीला आलेला होता. This was the busiest night of the innkeeper's life. आणि त्या वसतिगृहाच्या चालकाची सगळ्यात जास्त अशी व्यस्त कामातली रात्र. Never had he made such a big business कारण एवढा मोठा व्यवसाय त्यांनी अगोदर केला नव्हता. as on Christmas night. त्या नाताळच्या रात्री त्याच्या एवढ्या खोल्या गेल्या, सगळ्यात जवळजवळ गेल्या, आणि एवढा मोठा बिझनेस, एवढा मोठा व्यवसाय त्याने अगोदर केला नव्हता. Every bed was taken. प्रत्येक गादी, प्रत्येक खोली गेलेली, Every room was booked. प्रत्येक खोली बुक झाली, The coins were clinking. आणि सगळीकडे पैशाची खणखणात ऐकू येत होती. His treasury was getting full. आणि त्याची तिजोरी भरली जात होती. Customers were shouting. आणि गिराईक येत होती, ओरडत होती. He had a full house, त्याचं घर भरून गेलं, but पण an empty heart. हृदय रिकाम. भरल्या घरातलं हृदय रिकाम, Amen. भरल्या वसतिगृहातलं हृदय रिकाम. He was winning his business, आणि त्याच्या व्यवसायात तो जिंकत होता. त्या रात्री तर त्याचा खूप व्यवसाय झाला, but he was losing in his destiny. पण आयुष्याच्या ठरलेल्या दिशेत बाबा हरायला लागला. How true it is even today. आजही हे किती खरं आहे ना काही लोकांविषयी ना. Christmas is a time for making business for many people, नाताळची रात्र अनेक लोकांसाठी व्यवसाय करायची रात्र असते, and they are playing with their destiny. आणि ते त्यांच्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेशी खेळतात की नो वी आर टू बिझी. आज तर ऍक्च्युली आमचा बिझनेसचा दिवस आहे. Profit without purpose always leads to eternal loss. संकल्पाशिवायचा लाभ अनंत कालच्या नुकसानात नेतो. रिमेंबर दिस लाईन. संकल्पाशिवायचा लाभ, नफा, फायदा अनंत कालच्या नुकसानात नेतो बेटा. And then suddenly the door opened again. आणि मग अचानक परत दार उघडलं, Not a wealthy guest, आणि असा धनवान कोणी पाहुणा आला नाही, not an official, किंवा कोणी असा ऑफिसर मोठा आला नाही. just a tired man and a pregnant woman, बस एक दमलेला माणूस होता, दमलेला पुरुष आणि त्याची गर्भवती बायको. and she was holding her stomach in pain. आणि ती 9 महिने भरलेली, तिचं पोट दुखतंय आणि ती पोट धरून उभी आहे. Joseph spoke. योसेफ बोलला, He was almost apologetically आणि
speaking to that innkeeper. आणि योसेफ त्या वसतिगृहाच्या चालकाशी बोलताना असं म्हणजे माफी मागून मागूनच बोलल्यासारखा बोलत होता Sir, की सर, my wife is about to give birth. बघा ना, माझी बायको आता म्हणजे तिची प्रसूती होणारच आहे. Is there any room? थोडी काही जागा आहे का, खोली आहे का एखादी? The innkeeper looked around. तर तो चालक जो होता म्हणजे मालक, त्यांनी इकडे तिकडे पाहिलं. Every room is full. प्रत्येक खोली भरलेली आहे. Every guest already paid. कारण प्रत्येक पाहुण्यानं आपली किंमत खोलीची भरून खोल्या घेतलेल्या आहेत. Then he looked at the young woman Mary. आणि मग त्यानं त्या तरुण मुलीकडे, मरियाकडे पाहिलं. She was sweating. कारण तिला घाम फुटला होता She was trembling. आणि थरथरत होती ती. Trembling in labor. थरथरत, कारण तिला प्रसूतीच्या वेदना, कळा सुरू झाल्या. पण This innkeeper's mind was on money. हा मालक जो होता ना, त्याची नजर फक्त पैशावर, His eyes were on the crowd. त्याचे डोळे गर्दीवर, His heart was on convenience. त्याचं हृदय सोयीस्कर गोष्टींवर. Jesus was standing outside his door. आणि येशू त्याच्या दाराबाहेर उभे आहेत. But convenience was on his throne. पण सोयीस्करपणा त्याच्या सिंहासनावर होता ना. Just imagine. कल्पना करा. And so he checked his schedule, आणि मग त्याने तपासलं त्याचं स्केड्यूल, checked his rooms, आणि खोल्या किती आहेत काय नाही बघितलं. checked his profits. रजिस्टर बघितलं असेल, काय नफा झाला आज, किती खोल्या गेल्या आज. See, busy hands don't always mean open hearts. व्यस्त असलेले, कामात व्यस्त असलेले हात नेहमी उघड्या हृदयाचे असतात असं सांगवत नाही. And with that one sentence आणि त्या एका वाक्यात, that echoes throughout history, जे वाक्य संपूर्ण इतिहासात गुंजत आहे, that for 2000 years 2000 वर्ष people have been repeating this verse. हे वाक्य किंवा हे वचन लोक परत 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 बोलतायत. He said, तो म्हणाला, there is no room. जागा नाहीये. There is no room. There's no place. Room for everybody, but no room for Jesus. जागा नाहीये. सगळ्यांसाठी जागा होती, येशूंसाठी जागा नाहीये. Not because he hated them, तिरस्कार करत होता तो मालक त्यांचा म्हणून नाही, not because he was cruel, किंवा तो वाईट होता, दुष्ट होता, क्रूर होता म्हणून नाही, but because he was busy. पण तो बिझी होता. बिझी, लक्षात घ्या मी काय म्हणतोय, तो कामात व्यस्त होता. He didn't reject Jesus because he hated Jesus. येशूंचा तो तिरस्कार करत होता म्हणून त्याने येशूंना नाकारलेलं नाही. He rejected him because he never knew him. त्याने येशूंना नाकारलं कारण त्याला येशू माहितीच नव्हते. He rejected him because he was too busy. त्याने येशूंना नाकारलं कारण की तो बिझी होता, कामात आहे म्हणे, वेळ नाही, कामात आहे. He rejected him with hurry. त्याने येशूंना नाकारलं, घाई घाईनी, वेळ नाही मला. Too busy to notice prophecy had arrived at his very door. एवढा बिझी, एवढा कामात व्यस्त की भविष्यवाणी त्याच्या दाराशी उभी आहे. Prophecy arrived at his door. भविष्यवाणी त्याच्या दाराशी उभी आहे. मालक म्हणतो मी बिझी आहे. Too busy to recognize the King of Glory standing outside. वैभवाचा राजा बाहेर उभा आहे, पण त्याला ओळखायला कुठे जमतंय? तो The busy आहे. owner of the earth standing outside. पृथ्वीचा मालक त्याच्या दाराबाहेर उभा आहे आणि हा केवळ धर्मशाळेचा मालक म्हणतो मी बिझी आहे. Too busy counting coins to see the precious खूप busy Son आहे. of God. खूप व्यस्त आहे, खूप कामात आहे, पैसा मोजतो, थप्प्या मोजतो, तर देवाचा पुत्र पाहायची वेळ नाही त्याच्याकडे. He counted money त्याने पैसे मोजले while heaven counted the cost for him. आणि स्वर्गाने तर त्याच्यासाठी पण किंमत मोजली होती आणि हा पैसा मोजतोय. He closed the door दार बंद केलं त्यांनी. on the face of Jesus, तोंडावर येशूंच्या त्याने दार बंद केलं went back to business, आणि गेला परत त्याचा व्यवसाय करायला. counted his money, पैसा मोजायला बसला served his customers, आणि आपल्या पाहुण्यांना, आपल्या सगळ्या गिरायकांची सेवा करत बसला. and that night, त्या रात्री, the special night, खास रात्र, Christmas night, नाताळची रात्र, he went to sleep thinking, तो झोपला असा विचार करत, today was a good day for me. आजचा दिवस माझ्यासाठी किती चांगला गेला, What a good day for me. किती चांगला दिवस गेला. सगळ्या खोल्या गेल्या, जीव गेला, But heaven was saying, पण स्वर्ग म्हणत होतं today was the greatest missed opportunity in history. आज अख्ख्या इतिहासामध्ये कधी असं झालं नसेल, एवढी मोठी सुवर्ण संधी या माणसाने गमावली. This time will never come to you, my innkeeper. ही वेळ परत तुझ्या आयुष्यात येणार नाही मालका. Angels left heaven to sing his glory. देवदूतांनी स्वर्ग सोडलं त्याचा गौरव गायला.
Shepherds were running to the place where he was going to be born. मेंढपाळ धावत आले त्या जागी जिथे येशूंचा जन्म होणार होता. Wise men came from the far east to worship him. मागी लोक, सुज्ञ लोक, शहाणे लोक लांबून आले त्या जागी त्याची आराधना करायला. And the innkeeper was sleeping. आणि तो मालक मात्र झोपला धर्मशाळेचा. Today he is sleeping forever. आज कायमचा झोपलेला आहे तो. He was unaware त्याला माहितीच नाही ना काही. that salvation was coming in his house. त्याला काही जाणच नाही ना या गोष्टीची की तारण माझ्या घरी येत आहे. Jesus was about to say, this day salvation has come into your house. आणि येशू त्याला म्हणणारच होते हे वाक्य की आज तुझ्या घरात तारण येत आहे. पण बाबा म्हटला माझ्याकडे तारण घ्यायला जागाच नाहीये. He didn't know त्याला माहित नव्हतं that salvation was born just outside the walls. की तारण भिंतीच्या बाहेर जन्माला आलंय. बस भिंतीच्या बाहेरच. Hear this very clearly, my church. सगळ्यांनी माझ्या चर्चच्या लोकांनो, माझ्या लोकांनो, सगळ्यांनी नीट ऐका. The innkeeper तो मालक was the closest man to Jesus that night. त्या रात्री तो त्या वसतिगृहाचा मालक येशूंच्या अगदी जवळचा बनू शकला असता. And still missed him. तरीही त्याने येशूंना गमावलं. Proximity to Jesus बघा येशूंच्या जवळ होता तो. is not the same as surrender to Jesus. पण येशूंच्या जवळ आहे म्हणजे त्याने येशूंना आपलं जीवन समर्पण केलेलं आहे असं सांगवत नाही. अनेक जवळचे रिकाम्या हृदयाचे पण असतात And the far are coming close. आणि जे लांबचे असतात ते जवळ येत असतात कारण त्यांनी हृदयात घेतलंय त्या येशूला. भ्रमात राहू नका, गैरसमजूत होऊ देऊ नका. Amen. That's why once Jesus said, many are coming from far आणि म्हणून एकदा and येशू sit म्हणाले at Abraham's table. आणि म्हणून एकदा येशू म्हणाले अनेक जण लांबून येत आहेत आणि अब्रामाच्या मेजापाशी बसतात. Finally, सरते शेवटी Jesus was born outside his door. येशूंचा जन्म त्या वसतिगृहाच्या दाराच्या बाहेर झाला. The savior of the innkeeper was born outside his त्या door. वसतिगृहाचा जो मालक, त्या मालकाचा जो तारणारा, त्या तारणाऱ्याचा जन्म त्याच्या धर्मशाळेच्या बाहेर झाला. He lived outside his house आणि त्याच्या घराबाहेर जगला तो and would later die outside the city आणि also. मग नगराच्या बाहेर मेला. येशू तारणारा याच्या वसतिगृहाच्या बाहेर जन्मला, पश्चात नगराबाहेर मेला. One phrase defined his legacy. एका वाक्यातनं त्याचं वतन कळतं. What is it? काय? No room. जागा नाही. See, the tragedy wasn't lack of space. दुर्घटना त्याच्याकडे जागा नाही यात नव्हती. I know the room was full, मलाही माहितीये खोल्या सगळ्या गेल्या होत्या, जागा नाही. but it was the priority. पण प्राधान्य द्यायला हवं की नाही. Amen. Huh? Be Kai- close to the miracle. चमत्काराच्या जवळ तर राहा की. It does not mean you have received it. आणि चमत्काराच्या जवळ राहिलाय पण याचाही अर्थ असा नाही की तो चमत्कार तुम्हाला मिळालाय. Only surrender receives the miracle. समर्पण असेल तरच चमत्कार मिळेल, नाहीतर चमत्काराच्या जवळ राहूनही चमत्कार मिळणार नाही. Today we are so far away from Bethlehem. आज आपण बेथलेम गावापासून किती लांब आहोत. We are not close to Bethlehem. आपण कुठे बेथलेम गावाच्या जवळ आहे. But yet, तरी because of our surrender, आपण येशूंना समर्पण केलेलं आहे we have been drawn close to Jesus. म्हणून आपण येशूंच्या जवळ आलेले आहोत. नाहीतर आपण कुठे बेथलेम गावाच्या जवळ आहे जिथे येशूंचा जन्म झाला. Success in business means nothing if you fall in destiny. व्यवसायातलं यश शून्यात निघतं जर तुम्ही आयुष्याच्या ठरलेल्या दिशेत नसाल तर. You can be very successful तुम्ही व्हाल फार यशवंत and still be spiritually bankrupt. आणि तरी आध्यात्मिक रीतीनं कंगाल आणि दरिद्री असाल. You can be surrounded by heaven's activities आणि अगदी स्वर्गीय कृत्यांनी तुम्ही अवतीभवती भरलेले असाल and still miss heaven's invitation. तरी तुम्ही स्वर्गाचं आमंत्रण जे आहे ते चुकवून बसाल. Many are working for the kingdom. अनेक लोक देवाच्या राज्यासाठी काम They are करतात, not working for the king. राजासाठी करत नाहीयेत, देवाच्या राज्यासाठी काम करतायत. राजासाठी काम करणं बेटा आणि राज्यासाठी काम करणं इसमें फरक आहे. Doors can be opened for profit संदेशांसाठी दरवाजे उघडले जाऊ शकतात but closed for purpose. पण संकल्पांसाठी दरवाजे बंद आहेत. You don't miss Jesus because he doesn't show up. येशू येतच नाहीयेत म्हणून तू येशूंना गमवून टाकायचं असं नसतं. येतील ना, तू वाट बघ की. You miss him तू त्याला चुकवतोय because you're looking elsewhere. कारण तुझी नजर दुसरीकडे आहे.
The innkeeper's eyes were somewhere else. त्या मालकाचे डोळे आणिच कुठल्या तरी गोष्टीकडे होते. If he had only put his eyes on the womb of Mary जर त्या मालकाने फक्त त्याचे डोळे त्या मरियेच्या उदराकडे लावले असते and saluted, आणि सलाम केला असता, the baby in the womb would have leapt for joy. तर त्या उदरातलं ते बाळ आनंदाने उडी मारून गेलं असतं. You don't miss Jesus by hatred. तुम्ही तिरस्कारामुळे येशूंना गंमत नाहीये, You miss him by distraction. पण तुमचं लक्षच नाही, तुमचं डोकंच थळावर नाहीये म्हणून तुम्ही येशूंना गमावताय. And the saddest words you can ever speak to destiny are these: there is no room in my heart. आणि अगदी दुःखद शब्द तुम्ही तुमच्या संकल्पाला आणि आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला बोलू शकता तोंडावर. दुःखद शब्द ते म्हणजे माझ्या घरात जागा नाही, माझ्या हृदयात जागा नाही. That ends your prosperous destiny. संपलं ना मग. समृद्धीला गेलेली तुझी आयुष्याची ठरलेली दिशा संपली की तुझ्या. Bible says she gave birth to her first son, बायबल म्हणतं तिने आपल्या प्रथम पुत्राला जन्म दिला laid him in a manger आणि गव्हाणीत त्याला ठेवलं, because there was no room for them in the inn. कारण की धर्मशाळेच्या आत जागा नाही. That's it. बस That's what the Bible says. असं बायबल म्हणतं. No बस. explanation, बाकी स्पष्टीकरण दिलेलं नाही, काही no credit, no defense. काही श्रेय दिलेलं नाही, का बचाव वगैरे असं काही नाही, काहीच नाही. All we are told is this: एवढंच आपल्याला सांगण्यात आलंय there was no room in the inn, की धर्मशाळेत जागा नव्हती and Jesus was laid in a manger, आणि येशूंना गव्हाणीत ठेवण्यात आलं. a feeding place for animals. जनावरांची चारा खायची जागा बेटा, See? जनावरांची चारा खायची जागा. Truly, this world belongs to the devil. खरोखर हे जग He सैतानाच्या is ruling. सैतानाचंच राज्य चाललंय. That's why he didn't allow my Messiah to be born in a big house. आणि म्हणून तर माझ्या मसीहाला त्या सैतानाने मोठ्या घरात जन्माला येऊच दिला नाही. He will give all kinds of discredit and insult to my Savior. माझ्या तारणाऱ्याला तो सैतान सर्व पद्धतीचे अपमान आणि लज्जाच देणार. The Bible does not name who owned the place. बायबल हे नाही सांगत की त्या धर्मशाळेचा किंवा वसतिगृहाचा मालक, त्या मालकाचं नाव सांगत नाही, It does not explain who allowed them to stay. किंवा त्यांना राहायला परवानगी तिथे कोणी दिली तेही सांगत नाही. And that silence also is not accidental. आणि ती शांतता जी आहे या विषयीनं ती सुद्धा काही अपघाताने नाहीये. It's a warning to all of us. आपल्या सगळ्यांना ही एक सूचना आहे. The innkeeper is remembered for what he did not do. वसतिगृहाचा मालक, त्या मालकाची आठवण त्याने जे केलं नाही त्याबद्दल झाली आहे की इसने प्रभू को जगाई दी नाही. And the one who allowed the space is remembered by no name. आणि ज्याने जागा दिली त्याची आठवण मात्र निनावी आहे. Because कारण I think so nobody gave them that place, they just found it vacant and मला असं then they went in वाटतं there. त्यांना जागा कोणीच दिली नाही, त्यांना बस ती जागा दिसली असेल काहीतरी आणि तिथे मग तिची प्रसूती झाली असेल. See? But Mary is remembered forever. पण मरियेची आठवण कायम सगळ्यांनी ठेवली. Joseph is remembered forever. योसेफाची आठवण कायम The सर्वांनी ठेवली. shepherds are remembered forever. मेंढपाळांची आठवण कायम The सर्वांनी ठेवली. wise men are remembered forever. सुज्ञ आणि मागी लोकांची आठवण कायमची आहे. Why? का? Because those who made room for Jesus received destiny. कारण की ज्यांनी येशूंसाठी जागा दिली त्यांना आयुष्याचा संकल्प सापडला. येशूंसाठी जागा ज्यांनी दिली त्यांना आपल्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशा सापडल्याच्या एकेकाळी आम्हालाही सापडल्यात. The innkeeper's name was lost like the rich man's name was lost. जसं त्या श्रीमंत माणसाचं नाव हरवून गेलं तसं या वसतिगृहाच्या मालकाचं नाव सुद्धा हरवलेलं आहे, नावाचा पत्ता नाहीये. Those who didn't make room lost it. आणि ज्यांनी येशूंना जागा दिली नाही ते हरवलेले आहेत. The one who said no room is nameless in history. आणि जो म्हटलेला आहे की जागा नाहीये तो इतिहासामध्ये निनावी आहे, अनामिक. But those who welcomed him are written forever in heaven. पण ज्यांनी कोणी येशूंचं स्वागत केलं त्यांची नावं तर स्वर्गात लिहिलेली आहेत. My name is written in heaven. माझं नाव स्वर्गात लिहिलेलं Your आहे. name is written in heaven. तुझं नाव स्वर्गात लिहिलेलं आहे. Because you have surrendered your life to Jesus. कारण तुझं जीवन तू येशूंना समर्पित केलेलं आहे. And if you have not surrendered your life to आणि Jesus tonight, अजूनपर्यंत जर तुम्ही येशूंना जीवन दिलेलं नसेल आणि समर्पण केलेलं this नसेल, is a Christmas opportunity for you. नाताळ मध्ये आलेली ही संधी आहे. Change from nameless to name. निनावी यापासनं नाव असलेल्याकडे प्रवास आज होऊ शकतो. आज होऊ शकतो. तपासा. सो व्हॉट इफ यू कॉल युअरसेल्फ बिलीव्हर? चेक अगेन Amen. चेक. The only detail God emphasizes about the birthplace is the manger. आणि त्या जन्मस्थानाविषयी एकच तपशील देव देतो आणि ते म्हणजे ती जागा होती गव्हाणी, गाईचा गोठा.
Manger's name is written, but this innkeeper's name is not. गव्हाणी गोठा लिहिला गेला, पण या वसतिगृहाच्या मालकाचं नाव नाही. Not a bed, not a room, not a palace, a manger. गादी नाही, का रूम नाही, का महाल नाही. गव्हाणी गव्हाणी, जनावरांनी चारा खायची जागा. That tells us something powerful. ते काहीतरी सामर्थ्यवान बोलते इथून. Jesus was born in a place meant for animals. आणि येशूंचा जन्म अशा जागी झाला की जी जागा जनावरांसाठी होती. कॅन यू बिलीव्ह दॅट? A feeding trough. जनावरांसाठी असलेल्या जागेत येशूंचा जन्म झाला. A feeding trough became his first bed. जनावर जिथे चारा खायची, चरायची, ती जागा येशूंच्या जन्माची, आणि तो पहिला येशूंचा बिछाना, त्या छोट्या बाळाची पहिली गादी गव्हाणी. But Jesus didn't mind. पण येशूंनी काही Mary हरकत ठेवली didn't नाही. mind. मरियेने Joseph हरकत didn't ठेवली नाही. mind. योसेफाने हरकत ठेवली नाही. ते म्हणाले काही हरकत नाही. Straw became his pillow. ते गवत सगळं येशूंची उशी झाले. गवत गवत. Rough shelter became heaven's entrance point. आणि स्वर्गासाठीचा प्रवेश झाला. ती जागा एकदम खडबडीत जागा, पसरलेलं गवत, राळ. In other words, दुसऱ्या शब्दात, when human comfort were unavailable, मानवी सौख्य जेव्हा उपलब्ध नव्हती, even heaven settled for animal shelter. स्वर्गाने सुद्धा जनावरांचा चारा खायचा जो प्रभाग आहे तिथे जागा घ्यायचं ठरवलं. God said, it's okay. ते म्हणाला ठीक आहे, काय हरकत नाही. They are not giving him room. Okay. खोली देत नाहीयेत ना, ठीक आहे. I know the devil is ruling, मला माहितीये सैतानाचंच या पृथ्वीवर but राज्य, I will see. पण मी बघीन, My son will be born in that manger. मी ही जबाबदारी घेईन. मी हे बघेन की माझ्या मुलाचा जन्म त्या गव्हाणीत व्हायला. Because God so loved the कारण world. देवाने जगावर इतकं प्रेम केलंय. Because one day कारण एके दिवशी he is going to rule the world. तोच या जगावर राज्य करणार आहे. आमेन. And here is the hope buried in the humility. आणि बघा इथे आशा नम्रतेत गाडली गेली. If Jesus could be born in a manger, येशूंचा जन्म जर गव्हाणीत झालाय, he can be born in any heart that makes room, no matter how dirty it is. तर मग येशू कुठल्याही हृदयात जन्माला येऊ शकतात. ते हृदय कितीही घाणेरडं असू दे, येशू त्या हृदयात जन्माला येऊ शकतात. कारण टू बिगिन विथ ते घाणेरड्या गोठ्यात जन्माला आले. Even a broken heart is ready to enter. तुटलेलं हृदय पण चालेल. ही इज विलिंग. Even a Gentile's heart is ready. He will come. परराष्ट्रीयांचं हृदय सुद्धा चालेल. तो येईल. मी परराष्ट्रीय आहे, आलेला आहे माझ्यात तो. Praise God. मी कुठे ख्रिश्चन कुळातली, मी परराष्ट्रीय आहे. When I visited Bethlehem, जेव्हा मी बेथलेमला गेले, they didn't show us take us to a palace. आम्ही जेव्हा बेथलेमला गेलो त्यांनी आम्हाला कुठल्या महालात नेलं नाही, They didn't take us to a mansion. का कुठल्या मोठ्या बंगल्यात वगैरे नेलं नाही. They showed us a cave तर एक अशी गुहा दाखवली, which is carved into a rock. खडकात अशी कोरलेली, A dark, low, damp place. एकदम काळी काळी जागा, अशी डॅम, Forgotten place. आणि सगळे विसरलेले आहेत त्या जागेला. It is used, even today it is used to shelter animals. आणि आजही ती जागा जनावरांसाठी, जनावरांना आसरा द्यायला वापरली जाते. And they said, आणि ते म्हणाले this is where Jesus was born. इथे येशूंचा जन्म झाला. This is the kind of cave Jesus was born in. अशा या पद्धतीच्या गुहेत येशूंचा जन्म झालाय. Think about that. विचार करा, The one who created the stars ज्याने चांदण्या निर्माण केल्या was laid under the stone. त्याला खडका खाली टाकलाय. The one who controls the weather आणि जो हवामानावर नियंत्रण ठेवतो was hidden from the cold. त्याला थंडीपासून लपवलंय. The one who guards the whole universe संपूर्ण सृष्टीला जो मार्गदर्शन करतो had to be guarded from wild animals. त्याला जंगली जनावरांपासून सुरक्षित ठेवावं The लागलं. world had no room for him. अख्ख्या जगात त्याच्याकडे त्याच्यासाठी जागा नाही. To the one to whom the whole heaven belongs. की ज्याच्या मालकीचा संपूर्ण स्वर्ग आहे त्याच्यासाठी अख्ख्या जगात जागा नाही. So heaven finally chose a cave. तर स्वर्गाने शेवटी एक गुहा निवडली. See? So Mary didn't deliver the Savior in comfort. म्हणजे मरियेनं तो तारणहार जो जन्माला दिलेला आहे तो सौख्यात दिलेला नाहीये, मऊ मऊ गादी नाही. She delivered him in consecration. तर समर्पणामध्ये तिनं त्या बाळाला जन्म दिलाय. Joseph didn't even prepare a palace for his wife and करारात child. जन्म दिला. योसेफाने सुद्धा आपल्या बायकोसाठी कुठे काय महाल का बंगला का काय तयार केलं की आता माझ्या बायकोची डिलिव्हरी आहे, नाही. He prepared a place for survival. तर जगता येईल, निभाव लागेल अशी जागा. And here is the revelation that shifts the whole room. आणि इथे हे प्रकटीकरण आहे जिथून संपूर्ण जागाच हलते. That cave was not holy until Jesus entered it. ती गुहा तोवर पवित्र झाली नाही जोवर येशू त्यात प्रवेश केले नाहीत. येशूंनी प्रवेश केल्यावरच ती And गुहा पवित्र. what does it mean? त्याचा अर्थ काय? Any place that welcomes Jesus जी कुठली जागा
जागा कुठली असो, जी कुठली जागा जर येशूंचं स्वागत करते, becomes sacred. फिनिश, ती जागा पवित्र होते. It becomes holy. ती जागा पवित्र It होते. becomes powerful. ती जागा सामर्थ्यवान होते, कारण ती जागा येशूंचं स्वागत करते. See, a बस. cave became a cradle. गुहा पाळणा झाली. A stable became a sanctuary of God. गव्हाणी गोठा देवाचा निवास मंडप झाला. Any mess can become a miracle if Jesus enters. कुठली बर्बादी आणि घाण चमत्कारात बदलू शकते जर येशू त्याच्यात आले तर. If you allow Jesus to enter your heart, तुम्ही जर येशूंना आपल्या हृदयात यायची परवानगी दिली, you will become the temple of the Holy Ghost. तुम्ही पवित्र आत्म्याचं मंदिर बनाल. You will become a new creation. तुम्ही नवी निर्मिती बनाल. All things will pass away. जुन्या गोष्टी निघून जातील All things will become new. आणि सर्व गोष्टी नवीन होतील. राबा शंदोमा. हालेलुया. Such a joy, great day in Bethlehem, in the city at the back of the hill. The greatest story ever told was told on Christmas Day. No hotel helped them. एका हॉटेलनी मदत नाही केली. No house opened for them. एक घर त्यांच्यासाठी उघडं नाही झालं तिच्याकडे बघून पण. No warm room appeared for them. अशी उबदार जागा वगैरे काही नाही. So God used what creation itself could provide. मग देवाने निर्मिती जे काही देत आहे तेच वापरलं येशूंच्या जन्माला. They didn't get a room, but they got God's natural rock. खोली नाही मिळाली, देवानेच निर्माण केलेला नैसर्गिक खडक मिळाला. Finally, शेवटी God had to depend on God. देवावरच अवलंबून राहावं लागलं. शेवटी देवावरच अवलंबून राहावं लागलं की एक इनमें से कोई भी काम का नहीं. Finally, God had to depend on God for your शेवटी salvation. देवावरच अवलंबून राहावं लागलं तुझ्या तारणासाठी. कि इनसे नहीं होने वाला, करना तो मुझे ही है. They didn't get a cradle, they got a manger. पाळणा नाही मिळाला, गोठा मिळाला. गोठा. They didn't get comfort, they get consecration. सौख्य नाही मिळालं, करार समर्पण होतं. And here is the truth. हे सत्य. Rising from this rubble, या सगळ्या गवतातनं वर येणारं हे सत्य. what man refused to host, मनुष्याने ज्याचा पाहुणचार करणं नाकारलं, God had already prepared to hold. देवाने तर ऑलरेडी तयारी केली होती की मी यजमान बनीन, माझा पुत्र आहे, मी जन्म देईन. God prepared that cave in देवाने ती advance. गुहा तयार केली अगोदरच. If they don't give the inn, the cave is ready. की Don't worry. हे वसतिगृह धर्मशाळा जर नाही दिली, कुठेच जर नाही जागा दिली, तर ही गुहा आहे तिथे होऊ दे. The natural rock will support you. Don't worry. नैसर्गिक खडक आधार देईल. What doors closed in Bethlehem, आणि बेथलेम गावाची दारं बंद झाली. God opened in the earth itself. देवाने पृथ्वीवरतीच जागा उघडून टाकली. If man says there is no room, मनुष्य जर म्हटला ना की नाही जागा नाहीये, God says then I will carve one out of the rock. देव म्हणतो खडकात मी जागा तयार करीन. तुझ्याकडे जागा नाही ना, तेरे घर में जगह नहीं, तेरे दिल में भी जगह नहीं ना, मैं खडक में से जगह तयार करेगा. No problem. मला काय हरकत नाही. But innkeeper, पण हे मालका, even if you deny, जरी तू नाकारलंस I have other people to save. तरी माझी बाकीची माणसं आहेत ज्यांचं तारण मला करायचंय. What man rejects, मनुष्य ज्याला नाकारतो, God will reposition it. देव त्याला परत पोझिशन देतो. Amen. आमेन. What people will postpone, आणि लोक जे पुढे ढकलतात, God will prepare in His time. देव त्याच्या वेळेत ते तयार करेल. Amen. आमेन. What the world refuses, आणि जग ज्याला नाकारतं, God will replace it. देव त्याला रिप्लेस करेल. की ठीक आहे, तुझ्याकडे खोली नाही, जागा नाही, काही नाही, मी रिप्लेसमेंट करतो. तसं म्हणायला गेलं तर पृथ्वी अख्खी माझ्याच मालकीची आहे, घे ही जागा. See, they reject the womb bearing mother. बघा, ओटी पोटामध्ये बाळ आहे, तिची प्रसूती होणार आहे, अशा बाईला त्यांनी नाकारलं. But God carved a cave पण देवाने गुहा for कोरली His son. पुत्रासाठी. गुहेसारखीच ती जागा, खडकाळ एकदम. And it was prepared there even before Mary was born. आणि मरियेचा जन्म होण्या अगोदर, अगदी तिचाही जन्म होण्या अगोदर देवाने ते तयार करून ठेवलं असेल. कारण की देव आपल्या सगळ्यांचीच आकृती प्रकृती ओळखून असतो. He knows देवाला माहिती human frame. देवाला मानव चांगला माहितीये. He does not depend on man. देव माणसावर अवलंबून राहतच नाही की यांच्या कधी अंगात येईल. That's why when I saw the cave, म्हणून जेव्हा मी गुहा पाहिली,
I said, मी म्हणालो this is a natural cave. नैसर्गिक गुहा ही खडकाळ No जागा. man made it. माणसाने बनवलेली God नाहीये. made it. देवाने बनवली, Prepared it. देवाने तयार Even केलेली. before the mother Mary was born. अगदी ती माता मरिया सुद्धा जन्माला येण्या अगोदरपासून देवाने निर्माण केलेली जागा, ज्या जागेत झाला येशूंचा जन्म. And that Christmas night, no animals were there. आणि त्या नाताळच्या रात्री तिथे एकही जनावर नव्हतं, Only a few of them बस थोडीशी होती. keeping themselves away from the cold breeze. आणि थंड वारा सुटला होता, त्यापासून स्वतःचा बचाव करत होती. And there she gave birth to a आणि baby. तिथं पिक्चर दिस सीन, मरियेने नॉर्मल डिलिव्हरीचा जन्म दिलाय. Say, they shut the कळावं hotel लागलं. room. हॉटेलच्या खोल्या त्यांनी बंद केल्या. But heaven opened a hidden sanctuary that God had prepared in स्वर्गाने advance. लपलेलं निवास मंडपच उघडं करून टाकलं की मी हे तयार करूनच ठेवलेलं होतं अगोदरच. They refused a normal birth. त्यांनी साधा जन्म नाकारला, But God arranged a supernatural setting. पण देवाने अलौकिक जागा तयार करून दिली तिच्या प्रसूतीला. Because let me preach it this way, because it deserves to be preached this way. मी अशा रीतीनंच हा उपदेश करणार, कारण हा उपदेश अशा रीतीनंच केला गेला पाहिजे. The truth has to be told. सत्य सांगायलाच पाहिजे. The world has to know the truth. जगाला सत्य कळलं पाहिजे, नाही तर काय नाताळ, व्हॉट क्रिसमस. What man did not make room for God. मनुष्याने देवासाठी जी जागा तयार नाही केली, God made room for himself. देवाने स्वतःसाठी स्वतःच जागा तयार केली. If people don't open their doors, लोकांनी त्यांची दारं जर नाही उघडली ना, God will open the ground. देव जमीन उघडेल, जमीन दुभंगेल. Amen. आमेन. If people won't praise him, the stones will praise him. लोकांनी त्याची स्तुती नाही केली ना, दगड धोंडे स्तुती करतील. God never depends on man. देव कधीही माणसावर अवलंबून राहत नाही. Man has to depend on God for eternity. माणसाने देवावरती अनंत काळापर्यंत अवलंबून राहायचंय. देव कधी माणसावर अवलंबून राहत नाही. If hearts won't receive him, जर हृदयांनी त्याला स्वीकारलं नाही, rocks will cry out. खडक ओरडतील, बेटा करले तू स्तुती, नाही तो खडक गाएंगे. If hotels won't host him, हॉटेलनी त्याला जर जागा दिली नाही, a cave will see that it opens its doors. गुहा जागा देईल आणि म्हणेल इथे या, स्वागत आहे, इथे जन्म द्या. And this tells us something unshakable. आणि इथून काहीतरी न हदरणारं आपल्याला कळतं. God's will is never blocked by human rejection. देवाची इच्छा मानवी नाकारण्यामुळे कधीही ब्लॉक होत नाही. जे देवाने इच्छेत आणून ठरवलंय ते देव करूनच राहतो. It may change the location, परिसर बदलेल कदाचित, but the birth will take पण place. जन्म होणार. It may change from the inn to the cave, कदाचित त्या वसतिगृहापासून गुहेत जन्म झाला, पण but जन्म Jesus will झाला, be born. जन्म होणार, येशूंचा जन्म होणार आणि Because झाला. God decided to save mankind. कारण देवाने ठरवलं की मला मानव जातीला तारायचंय. God will never lose destination. आणि देव कधीही तो जो पत्ता मुक्काम नाही गमावणार. Jesus was coming whether the people liked it or not. कसं आहे ना, लोकांना आवडो न आवडो येशू येणारच होते. Jesus was coming whether they receive him or not. आणि लोकांनी येशूंना स्वीकारो न स्वीकारो येशू येणारच होते. Jesus was coming whether the innkeeper agreed or not. वसतिगृहाचा मालक तयार हो न हो येशू येणारच होते. Jesus was being born whether people made room or not. आणि लोकांनी जागा तयार करो न करो येशू येणारच होते. God had already declared, कारण देवाने घोषित केलं होतं, tonight a savior will be born. आज रात्री तारणारा जन्मणार आहे. Tonight a savior will be born. आज रात्री तारणारा जन्मणार आहे. And no closed door in Bethlehem could cancel that word. आणि बेथलेम गावातलं कुठलंही बंद दार देवाने घोषणा केलेल्या त्या शब्दाला रद्द करू शकत नाही. देव बोलला, करणार. Amen. आमेन. And Mary also didn't need man's permission to fulfill God's purpose. आणि मरियेला पण परवानगीची गरज नव्हती. देवाचा संकल्प पूर्ण करायला माणसांच्या परवानगीची तिला गरज नव्हती. Joseph didn't need society's approval to protect God's promise. आणि योसेफाला सुद्धा समाजाची मान्यता नको होती. देवाने दिलेलं अभिवचन पूर्ण करायला, की नाही माझ्या समाजातल्या लोकांनी, घरच्या दारच्या, माझ्या कुळातल्या खानदानातल्या सगळ्यांनी हो म्हटलं तर मग मी हिला घेतो आणि प्रसूती करत नाही. तो म्हटला मला अख्ख्या समाजाच्या मान्यतेची गरज नाही. देव बोलला, मी करणार. Praise God. देवदूत आला होता त्याच्याकडे. Heaven itself didn't need a building. स्वर्गालाच बिल्डिंगची गरज नाही. Heaven needed a body. स्वर्गाला देह हवा होता And Mary gave it. आणि मरियेनं दिला.
स्वर्गाने कुठे बिल्डिंग मधून तारणारा बाहेर काढला. एक देह लागला, एक शरीर लागलं, जे मरियेने दिलं त्या शरीरातून येशू आला. Say, hear it very clearly tonight. नीट ऐका, तुम्ही सगळ्यांनी शांतपणे बसून मस्तपैकी ऐका. If people won't make room for your miracle, जर लोकांनी चमत्कारासाठी जागा तयार नाही ना केली, God will carve his space where even place did not exist. देव अशा जागी जागा तयार करेल जिथे जागाच नव्हती. देव अशा जागी जागा अस्तित्वात आणेल जिथे जागाच नाही. If doors shut in your face, जर तुझ्या तोंडावर दार बंद झालंय, he will open destiny in unexpected places. आयुष्याची ठरलेली दिशा तो अनपेक्षित जागेत सुरू करेल. If the world says no vacancy, जग म्हणतंय नाही, जागा नाही, जागा नाही. heaven says watch me create a capacity for you. स्वर्ग म्हणतं मी तुझ्यासाठी किती कुवत तयार करतो बघ. Praise God. हालेलुया. That is what God is teaching us this night. हे देव आपल्याला आज रात्री शिकवत आहे. This Christmas, understand this truth. आज या नाताळच्या रात्री हे सत्य सगळ्यांनी शिकून समजून घ्या. If man does not give God the place, मनुष्याने जर देवाला जागा दिली नाही, God will take the space anyhow. देव कशी ती जागा घेईल, तो देव आहे. देव ती जागा कशी घेईल बेटा, Because this is his earth. कारण पृथ्वी त्याची आहे. Because destiny does not need permission. त्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला माणसांच्या परवानगीची गरज नाही. राज उसका है. Amen. आमेन. चलती उसकी आहे. Say, even animals found shelter in Noah's ark. जनावरांना सुद्धा नोहाच्या तारूमध्ये आसरा मिळाला. What kind of mankind are we? कुठल्या पद्धतीची मानव जात आहे आपण? जनावरांना सुद्धा त्या तारूमध्ये आसरा मिळाला, पण माझ्या येशूंसाठी जागा But the नाही. Savior of the world found no shelter in the inn. अख्ख्या जगाच्या तारणाऱ्याला त्या धर्मशाळेत जागा नाही. Beasts were protected for survival. आणि सगळी श्वापद जनावर सुरक्षित राहिली While Jesus की was टिकावी rejected. म्हणून नोहाच्या तारून. आणि येशूंना नाकारलं. Though he came with salvation, येशू तर तारण घेऊन आले होते, त्या येशूंसाठी जागा नाही. animals were not there for salvation. जनावर काही तारणासाठी नाहीयेत, But you gave place for them in the ark. त्या जनावरांना सुद्धा तारू जागा दिलेली आहे. जनावरांचं कुठलं काय तारण असतं? जनावर तारणासाठी My नाही. Jesus came from heaven माझे येशू स्वर्गातून to आले save mankind. मानव जातीला तारण द्यायला. That shows how much hatred the devil has for Jesus. म्हणजे सैतानाच्या मनात येशूंसाठी किती तिरस्कार आहे याचा अंदाज याच्यातनं येतो की तुम्ही जनावरांना जागा देता तारूमध्ये, पण तारणाऱ्याला जन्म द्यायला जागा नाही. See, but the cave received what the city rejected. पण गुहेनं स्वीकारलं जे नगराने नाकारलं. गुहेनं स्वीकारलं जे स्मार्ट सिटीने नाकारलं. The rocks made room when people would not. खडकांनी जागा तयार केली, माणसं जागा देईनात. Even the creation recognized its creator. निर्मितीनं निर्माणकर्त्याला ओळखून घेतलं, But the one who was made in the image and likeness of God did not recognize him. पण जो मनुष्य देवाच्या रूपात आणि आवडीत बनलेला त्या मनुष्याने नाही ओळखलं. Mankind was too busy to notice. मानवजात फार बिझी ना, हम काम में हमको टाइम नहीं, बिझी आहे ना. So here is this question that shakes the room. तर हा प्रश्न आहे जो खोलीला हादरवतो. If a cave could make room for Jesus, त्या गुहेनं जर येशूंसाठी जागा तयार केली, why can't a human heart make place for Jesus? माणसाला काय येशूंसाठी जागा तयार करता येत नाही? If a rock could receive him, खडक येशूंना स्वीकारू शकला, why can't a living soul receive him? जिवंत जीवधारी प्राणी ज्याला म्हणतात माणूस, त्याला का रे येशूंना स्वीकारता येत If a नाही? barn could protect him, एखाद्या गोठ्यात तो सुरक्षित राहिला, why can't a believer? एखादा बिलीवर त्याला सुरक्षित नाही ठेवू शकत, तो गोठा त्याला सुरक्षित ठेवला. If you make no room for him in your heart today, आज रात्री तुम्ही जर तुमच्या हृदयात या येशूंसाठी जागा नाही तयार केली, don't expect room in his mansion tomorrow. उद्या त्याच्या महालात तुला जागा मिळेल अशी अपेक्षा ठेवू नकोस. He knocked at your inn, you didn't open. तुझ्या धर्मशाळेवर त्याने दार वाजवलं, तू नाही उघडलं. On the last day, don't even dare to knock on his mansion. शेवटच्या दिवशी त्याच्या महालावरती वाजवायची हिम्मत करायची नाही. वाया तूने जगह दी नहीं, अभी उधर जगह मांग मत. If earth keeps saying no room, पृथ्वी जर म्हणते की जागा नाही, जागा नाही, जागा नाही, heaven will one day answer with silence. स्वर्ग एके दिवशी शांततेचं उत्तर देईल. It will not answer you at all. उत्तरच देणार नाही. म्हणजे In Noah's day, नोहाच्या दिवसात animals entered the ark and lived. जनावर तारूमध्ये आली, तिथं ती जगली. On Christmas night, नाताळच्या रात्री Jesus stood outside the
ark of human comfort. येशू मानव जातीच्या सौख्यानं भरलेल्या तारूच्या बाहेर उभे आहेत. And though he was not accepted, आणि जरी येशूंना स्वीकारलं नाहीये त्यांनी, he didn't say, तरी येशू असं नाही म्हणाले Mummy, की मम्मा they didn't जागा नाही accept दिली, me. मला नाही स्वीकारलं यांनी, जागा नाही दिली यांनी मला. You had to give birth in that place. तुला मला या असल्या गव्हाणीत या गुहेत जन्म द्यावा लागला. Let me go back. मागे जाऊ दे मला, Let मला me go मागे back जाऊ to दे, heaven. मला माघार घेऊ दे, मला स्वर्गात जाऊ दे. No, नाही, असं येशू he बोलले नाही. still became our savior. येशू तरी आपला तारणारा झाले. व्हॉट अन इन्सल्ट, की दार उघडे ना, उघडून परत जागा देईना, आपल्यासारखा राहील का काही न बोलता आणि चार गोष्टी न सुनावता. And praise God, we know Mary's name. आणि देवाला धन्यवाद, आपल्याला मरियेचं नाव माहिती We आहे, know the mother's name. आपल्याला आईचं नाव माहिती We आहे, know the father's name. आपल्याला वडिलांचं नाव माहिती आहे, We योसेफ. know Bethlehem. आपल्याला बेथलेम गावाचं नाव माहिती आहे, We even know the manger. आपल्याला गव्हाणी माहिती आहे. We know many other things surrounding बाकी Bethlehem. इतर बऱ्याच गोष्टी बेथलेमच्या अवतीभोवती असलेल्या आपल्याला माहिती आहेत. But we don't know the innkeeper's name. पण धर्मशाळा किंवा वसतिगृहाच्या मालकाचं नाव माहित नाही. No name, no memory, no honor. नाव नाही, सन्मान नाही, आठवण नाही. Because when you miss your moment with Jesus, कारण जेव्हा तुम्ही येशूंसोबतचा तुमचा क्षण असा गमावता, history doesn't stop there. इतिहास काही तिथे थांबत नाही. History moves on, इतिहास पुढे जातो, looking for others. इतरांना शोधत. तारणाची नदी पुढे It will not वाहत waste its time on the innkeeper. ती काही वेळ वाया नाही घालवणार आहे त्या एका मालकावरती डोकं फोडत. It moves forward without your name in it. ते तारण तुझं नाव न घेता पुढे निघून जाईल दुसऱ्यांसाठी. It's the same truth Jesus revealed later. हे सत्य येशूंनी पश्चात सांगितलं. Lazarus has a name. लाजराला नाव आहे, The rich man is anonymous. श्रीमंत माणसाचं नाव नाही दिलेलं, तो अनामिक आहे, निनावी. That's why comfort without Christ, म्हणून ख्रिस्ताशिवायचं सौख्य, it will erase your destiny. ख्रिस्ताशिवायचा आराम तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशाच कुठेतरी पुसून टाकेल. That night Mary had nothing, त्या रात्री मरियेकडे काहीच नव्हतं, but she had a surrendered heart. पण एक समर्पित आणि शरण आलेलं हृदय होतं. A heart ready to give birth in any place. असं हृदय जे कुठल्याही जागी जन्म द्यायला तयार, Because कारण she wanted the Savior to be born. तिला तारणारा जन्माला घालायचाच होता. She said, ती म्हणाली, Lord, let it be done according to your word. प्रभू तुझ्या शब्दानुरूप घडो. हालेलुया. And so once she said, she stood by it. आणि एकदा ती हे वाक्य बोलली, त्या वाक्यावरती उभी राहिली की तुझ्या शब्दानुरूप घडो. Even if I don't get a place in the inn, I will give birth here on the ground, open ground. जरी मला वसतिगृहात खोली वगैरे मिळाली नाही, मी उघड्यावरती जन्म देईन. Because I had said, let it be according to your word. कारण मी तुला शब्द दिलाय की तुझ्या शब्दानुरूप घडो. तर मी तारणाऱ्याला उघड्यावर जन्म देईन. And so Christ entered her heart. म्हणजे ख्रिस्त तिच्या हृदयात आले. The innkeeper said, no room. तो मालक म्हणाला, आमच्याकडे जागा नाही. And Christ passed by his house ख्रिस्त त्याच्या forever. घरावरनं कायमचे निघून गेले. Same night, त्याच रात्री when Savior was born, salvation left him. तारणारा ज्या रात्री जन्माला आला, त्याच रात्री या मालकाच्या घराला सोडून तारण कायमचं निघून गेलं. कारण तो म्हणतो, आमच्याकडे जागा नाही. Same Jesus, different response तेच येशू, वेगवेगळा प्रतिसाद and different outcome. आणि वेगवेगळे परिणाम. Amen. Most people are not rejecting Jesus with hatred. जास्तीत जास्त माणसं काही तिरस्कारानं येशूंना नकार देत नाहीत. They are rejecting because they are too busy. नकार देतात कारण त्यांच्याकडे वेळ नाहीये. They are All very the busy. schedules and with shopping, with noise, इतका गोंगाट आहे, त्यांचे इतके सगळे कार्यक्रम आहेत, the त्यांच्याकडे वेळ party, नाहीये. the family reunion. पार्ट्या आहेत, फॅमिली रियुनियन आहे. आज नाताळ म्हणजे काय असतंय, तेच ते आहे. They will get everything home except Jesus. सगळं घरी आणणार पण येशूंना नाही. Christmas tree, decorations, क्रिसमस ट्री आणणार, stars, सजावट आणणार, स्टार Santa आणणार, Claus. सांता They will आणणार, open the door for Santa Claus. सांता क्लॉज साठी दार उघडणार, But they will not open the door for Jesus. पण येशूंसाठी दार नाही उघडत. And Jesus comes very quietly. आणि येशू शांतपणे येतात बरं का. He knocks very softly. येशू शांतपणे दार वाजवतात And he waits very patiently. आणि धीरानं बाहेर वाट पाहतात. But he will never force himself into a crowded heart. पण बळजबरीनं कधी जे गर्दीनं भरलेलं हृदय आहे, त्या हृदयात येशू येत नसतात. Amen. बळजबरीनं येत नसतात. And here is the dangerous truth. आणि इथे हे धोकादायक सत्य आहे. It wasn't sin that kept Jesus out of the inn. पापाने
येशूंना त्या धर्मशाळेपासून बाहेर ठेवलं नाही. It was success. यश यश. Sometimes it is not even rebellion. कधी कधी बंडखोरपणा सुद्धा नसतो बेटा, It is routine. पण दिनचर्या रोजची, डेली Amen. रुटीन. डेली रुटीन जीसस को जगाई नाही. And- रोजच्या दिनचर्येत अरे माझ्याकडनं आज राहूनच गेलो की आपण प्रेयर करायची असते आणि चर्चलाही जायचं असतं. And this Christmas, या नाताळला the same question is asked. तोच प्रश्न परत विचारला जातो. Is there place in your heart? for तुझ्या Jesus? हृदयात जागा आहे का येशूंसाठी? Not just in your songs. फक्त गाण्यांमध्ये नाही हो. You can sing songs but still not have a place for Jesus in your heart. तुम्ही खोऱ्याने गाणी घाल येशूंची, तरी तुमच्या हृदयात येशूंसाठी जागा नसेल. Not just in your decoration. केवळ सजावटीत नाही रे, Not just in your tradition. केवळ तुमच्या परंपरांमध्ये नाही काही. In your heart. हृदयात जागा आहे का सांग? तुझ्या हृदयात My येशूंसाठी son, जागा आहे? give me your heart, he said. माझ्या मुला तुझं हृदय मला दे वचन आहे. Because the real tragedy is not that Jesus was born in a stable. कारण खरी दुर्घटना येशू गव्हाणीत जन्माला आले ही नाहीये. The tragedy is that he could have been welcomed into a home. खरी दुर्घटना याच्यात आहे की एखाद्या चांगल्या घरात त्यांचं स्वागत होऊ शकत होतं. Tragedy was not that he was born in a stable. दुर्घटना ही नाहीये की येशू गोठ्यात किंवा गव्हाणीत जन्माला The आले. tragedy is that he couldn't be born in people's heart. दुर्घटना ही आहे की लोकांच्या हृदयात येशूंना जन्म घेता आला नाही, कारण लोक म्हणतात जागा नाही. He is ready to be born in a manger. अरे येशू गव्हाणीत जन्माला यायला तयार आहे. He is ready to be surrounded by hay and animals. येशू अवतीभोवती जनावर गवत सगळं सोसायला, दुर्गंधी सोसायला तयार आहे. Provided you open your heart for पण it. तू हृदय तर उघड ना बेटा. He will forget all that manger. बाकी सगळं गव्हाणी वगैरे येशू विसरून जातील. तू Amen. हृदय तर उघड. हृदयात जागा आहे का सांग? And so the warning is clear. सूचना क्लिअर आहे. Don't let Jesus be born in your city, येशूंना तुमच्या शहरात जन्माला येऊ देऊ नका but then shut out of your life. आणि जीवनातनं हकलून लावून तुमच्या शहरात तुम्ही येशूंना जन्माला येऊ देऊ नका. जीवनात घ्या, हृदयात घ्या, मग Don't भले just शहरात आला. allow Jesus to be born in the city. येशूंना फक्त शहरात जन्माला येऊ देऊ नका कि हमारे सिटी में हम क्रिसमस करते. जीसस के बगैर करते आप लोग. Say, because delay is dangerous. उशीर धोकादायक असतो. Anytime destiny is knocking, delay will be dangerous. कधीच आयुष्याची ठरलेली दिशा दार वाजवत आलेली आहे आणि तू उशीर लावला तर ते धोकादायक आहे. And many times, अनेक वेळेला comfort can also become a coffin for a calling. ही सौख्य जी असतात ना, आरामाची सौख्य, ती पाचारणाची कबर बनतात ऍक्च्युली. And even business can silence a breakthrough in your life. आणि कधी कधी हा सगळा कामकाज आणि व्यवसाय असतो ना, तो सुद्धा तुमच्या आयुष्यातल्या नवीन कोऱ्या सुरुवातीला कुठेतरी अडखळण देतो. Even revelation can be assassinated. प्रगटीकरणाचाही खून होऊ शकतो. Amen. आमेन. By living a routine life. रोजची दिनचर्या जगून ज्यामध्ये येशूंना जागाच नाहीये, त्यात प्रगटीकरणाचाही खून होऊ शकतो. And being full of activity does not mean you are full of God. मी क्रियाशील आहे, मी काम करतो, मी देवाच्या राज्यात काम करतो, मी चर्चमध्ये खूप काम करतो, मी काम करतो, याचा अर्थ असा नाही की तू त्या देवानं भरलायस. You can be booked and still be barren. तू असशील कामात तरी वांज राहू शकतो. You can be successful and still miss your Savior. असशील यशस्वी तरी सुद्धा तारणारा तुझ्याकडनं राहून गेला असेल. Jesus didn't need much. येशूंना काही One room, he said. येशूंना फार काही गरजेचं नव्हतंच. येशू म्हणाले एक खोली पाहिजे. But even if he enters that room, आणि जरी त्या खोलीत ते गेले, he must be the Lord of that room. त्या खोलीचा ते प्रभू असायला हवेत. त्या खोलीचा ते प्रभू असायला. हृदयात जर ते आले, त्या हृदयाचा तो कायमचा मालक असायला पाहिजे. मैं जीसस भी करता है, वो भी करता है, ऐसा नहीं चलता है. Just imagine. कल्पना करा, Mary was preparing to give birth. मरिया प्रसूतीची तयारी करतेय, तिला ऑलरेडी लेबर पेन सुरू आहे, So that the innkeeper can be saved also. की त्या वसतिगृहाच्या मालकाचं सुद्धा तारण व्हावं. बरं का, इथं ती प्रसूती त्यासाठी चाललेली आहे त्या बाईची, त्या सगळ्या कळांमध्ये, की त्या मालकाचंही तारण व्हावं. And the innkeeper was too busy to make room for the very one who came to save him. पण तो वसतिगृहाचा मालक फार कामात ना, जो त्याला तारायला आलेला आहे त्याच्यासाठी सुद्धा तो जागा तयार करायला त्याच्याकडे वेळ नाही. Mary prepared a womb. मरियेने उदर तयार केलं, ओटी पोट तयार. You cannot prepare an inn. तुम्ही एक खोली नाही तयार करू शकत. She prepared a womb. तिनं ओटी पोट उदर तयार केलं. You उदर cannot prepare a room. तुम्हाला खोली तयार करता येत नाही. She took all the insult of the world. मरियेनं अख्ख्या जगाचा अपमान सोसला, कारण कुमारिका गर्भवती झालीये. लग्न झालेली नाही, कुमारिका गर्भवती झाली. इमॅजिन दोज डेज. She prepared her life.
तिनं तिचं जीवन तयार She केलं, prepared a future तिनं भविष्य तयार केलं so that heaven could be delivered on the earth. की स्वर्ग या पृथ्वीवरती डिलिव्हर व्हावं, स्वर्गाची प्रसूती या पृथ्वीवर व्हावी. And the innkeeper couldn't even afford one room. आणि त्या मालकाला एक खोली नाही तयार करून She देता was आली. carrying the Savior for him. ती तारणारा आपल्या ओटीपोटामध्ये त्या मालकासाठी घेऊन आली. She was enduring the pain for him. त्या सगळ्या वेदना आणि कळा ती त्याच्यासाठी सोसते. Every minute was a pain for her. एक एक मिनिट तिच्यासाठी वेदना आणि कळा. While she waited and waited, she was bearing the pain. वाट बघते आणि इतक्या कळा सोसते, इतक्या कळा सोसते. Today Christmas is a joy for us. आज नाताळ आपल्यासाठी आनंद आहे बेटा. But that time it was not joy for her. त्या रात्री मरियेसाठी आनंद नव्हता. You know what is labor pain, right? Those who have gone through it. She was risking her reputation for him. तिची प्रसिद्धी तिने धोक्यात घातली या She तारणाऱ्यासाठी. said yes to the angel for him. देवदूतांना होकार दिला तारणाऱ्यासाठी. And when salvation stood at his door, आणि तारण या मालकाच्या दारापाशी उभे आहे, he said no room. तरी तो तोंडावर नाही म्हणतो, जागा नाही. The woman was preparing salvation for him. या बाईनं, या मरियेनं तारण त्याच्यासाठी तयार केलं होतं ऍक्च्युली. She was telling the Lord, let my life be used for your glory. ती प्रभूला म्हणवती, माझं जीवन तुझ्या गौरवासाठी वापर. जीवनात उदरपण आलं. The innkeeper was saying, my life is too full. आणि मालक म्हणतो त्या वसतिगृहाचा, नाही नाही माझं जीवन फार भरलेलं आहे. Mary said, I will carry him. मरिया म्हणते मी त्याला माझ्या ओटीपोटात वागवेन. The innkeeper said, I cannot host him. तो मालक म्हणतो नाही नाही मी नाही त्याला काही पाहुणचार देऊ शकत, माझ्याकडे जागा नाही. She was bringing forth the answer to the lost world. ती हरवलेल्या जगाचं उत्तर जन्माला घालतीये. He was turning away his hope. आणि हा मालक दारावर आलेली आशा आखलून लावतो. Think about the tragedy. विचार करा या काय दुर्घटना आहेत. The Savior of the world was breathing outside his door. अख्ख्या जगाचा तारणारा त्याच्या दाराबाहेर श्वास घेतोय. And he was too distracted to recognize that destiny was knocking at his door. तरी या मालकाचं लक्ष नाही, त्याला कळेना की ही आयुष्याची ठरलेली दिशा आणि डेस्टिनी माझं दार वाजवतीये. She made her womb available. You couldn't make your room available. तिनं तिचं पोट आणि उदर उपलब्ध करून दिलं. तुम्हाला तुमची खोली उपलब्ध करून देता येईना. What you make room for today will decide what makes room for you tomorrow. आज ज्यासाठी तुम्ही जागा तयार करून ठेवाल त्यावरून ठरेल उद्या तुझ्यासाठी काय जागा तयार होणार आहे. आज जिस चीज को तू जगह देगा उस पे निर्भर है कल तुझे क्या मिलेगा. Destiny ignores busy people who refuse to become available today. आयुष्याच्या ठरलेल्या दिशा अशा लोकांकडे सपशेल कानाडोळा करतात की जे आज जागा द्यायला तोंडावर नाही म्हणतायत की आय एम व्हेरी बिझी, आय गॉट नो टाइम. You can protect your comfort and still lose your calling. तुम्ही तुमचं सौख्य आणि आराम ठेवा जपून आणि पाचारण गेलं. Amen. तारणारा गेला, मग सुरक्षित काय ठेवलं? आराम आणि सौख्य. Being full of activity is not being the same as being full of God. मी फार क्रियाशील आहे, माझ्याकडे खूप काम आहेत, याचा अर्थ असा नाही की तू तेवढा देवानी भरलायस. Don't let the Savior stand at your door while you make excuse after excuse sitting on your throne. तारणाऱ्याला दारापाशी तू ताटकळत उभं नको करू. तू तुझ्या सिंहासनावरती बसलाय आणि तुझ्या दाराबाहेर तारणारा ताटकळत उभा आहे असं नाही पाहिजे. She carried heaven in her womb. अरे स्वर्ग ती ओटी पोटात घेऊन आली होती त्याच्या दारात. And you couldn't carry heaven in your schedule. आणि तू तुझ्या स्केड्यूल मध्ये तुझ्या कार्यक्रमामध्ये त्या स्वर्गाला जागा नाही देऊ शकला. And this is the danger of Christmas without surrender. आणि हा धोका आहे समर्पण न करता साजरा केलेला नाताळ. You can be very close to the miracle तुम्ही चमत्काराच्या अगदी फार जवळ असाल and still miss the meaning of it. तरी सुद्धा त्याचा अर्थ गमवाल, कारण डोक्यात घवाणीत पडलेला प्रकाश डोक्यात नाही पडला. You can host the crowds लोकांच्या गर्दीला तुम्ही पाहुणचार द्याल and still reject the Christ. आणि ख्रिस्ताला नाकाराल तर मिळालं काय? You can be very busy serving people तुम्ही लोकांची सेवा करण्यामध्ये बिझी असाल and you may be saying like the innkeeper, आणि मग त्या मालकाप्रमाणे म्हणत असाल I'm very busy, मी कामात आहे, I'm working, मी कामात आहे, मला I'm काम आहे, serving the मी people, कामात आहे, मी कामात आहे, लोकांची सेवा and करतो. still you may be miles away from the Savior. आणि तारणाऱ्यापासून मैलो लांब जाल. काय करायचं त्या सेवेचं? सेवा. Mary's pain produced the pardon. मरियेच्या वेदनेतनं क्षमा पैदा झालीये. But मरियेच्या लेबर पेन मधून Yes. क्षमा पैदा झालीये. Yes. But his comfort caused him to miss redemption. पण हे मालकाचं सौख्य आणि आराम त्याला उद्धारापासून लांब घेऊन गेलं कायमचं. Even tonight, आज रात्री पण Jesus is knocking at many of your heart's येशू door. तुमच्यातल्या अनेकांच्या हृदयाचं दार वाजवतायत. Not demanding, डिमांड करत नाहीये, not forcing, बळजबरी करत नाहीये, just knocking, just वाजवतायत, waiting. वाट बघतायत.
So now the question is no longer about the innkeeper. आता प्रश्न केवळ त्या मालकाचा नाही, The question is about us. आता आपल्या सगळ्यांचा हा प्रश्न आहे. He has paid for what he said. त्यांनी तर तो जे काही बोलला त्याची किंमत त्याने भरली. तो नाही म्हणाला त्याची किंमत त्याने भरली. What about us? आपलं काय? तेरा क्या, मेरा क्या, अपना क्या बेटा? Is there room for the Savior in our heart tonight? आहे का जागा? तारणाऱ्यासाठी हृदयात जागा आहे का? Yes. The Savior Yes. is waiting to enter your heart. How many are saying yes? किती लोक तयार आहेत हो म्हणायला? See that. आहे का Praise जागा God. हृदयामध्ये? And the innkeeper was not the only one who missed the first Christmas. आणि तो मालक एकटा माणूस नव्हता ज्याने पहिला नाताळ चुकवला. Even Herod missed it हेरोद राजाने पण तो नाताळ चुकवला. because he feared losing his throne. कारण त्याला भीती वाटत होती की माझं सिंहासन जाईल, हा नवीन राजा कोणी जन्माला आला म्हणे. So he tried to destroy the king who came to save his very soul. मग जो राजा त्याचा जीव वाचवायला आलेला होता त्याचाच जीव हेरोद राजाने घ्यायला पाहिलं He protected his crown आणि स्वतःचा मुकुट सुरक्षित ठेवला and lost the eternal crown. आणि अनंत काळचा मुकुट गमावला. The religious leaders also missed it. धार्मिक पुढाऱ्यांकडनं सुद्धा हे राहून गेलं. धार्मिक पुढारी They knew the scriptures. त्यांना शास्त्रवचनं माहित होती. They could quote prophecies. शास्त्रवचनं भविष्यवाण्या असं तोंडपाठ त्यांना. They gave even directions to the wise men. आणि त्यांनी सुज्ञ लोकांना, मागी लोकांना दिशाही दिली की तू तारा दिसेल, ताऱ्यामागे जा. But they never went themselves to पण Bethlehem. स्वतः नहीं आले बेथलेहमला. लोगों को रास्ता दिखाया, इधर इधर दापोड़िए जाओ, खुद नहीं आया. Isn't it? ऐसा होता है बेटा. Sometimes the husbands होता है. leave their wives हाँ. at the gate and go कधी-कधी back. नवरे याच्यात फार फेमस आहेत. गेट पर्यंत येतात, बायकोला सोडतात आणि नवरे जातात. हे तेच आहे ते. The religious leaders, they quoted the scriptures and said, we will tell you where he is born. धार्मिक पुढाऱ्यांनी या मागी लोकांना, सुज्ञ लोकांना सांगितलं, आम्ही सांगतो तुम्हाला त्याचा जन्म कुठे होता. ये रोड लो फिर ऐसा फिर वैसा फिर उधरी. स्वतः नाही आले. They had information without transformation. माहिती होती पण त्यांचं रूपांतर काही नाही झालं. Even Nazareth missed it. नाझरेत गावानी पण चुकवलं ना. They watched Jesus grow right before their eyes. नाझरेत गावानी तर आपल्या नजरेसमोर येशूंना मोठं होताना पाहिलं They heard his wisdom. आणि येशूंचं ज्ञान नाझरेत गावाने ऐकलं. They saw the miracles. नाझरेत गावाने येशूंनी केलेले चमत्कार पाहिले. But familiarity blinded them of his divinity. पण जास्त ओळख झाली ना, जास्तीचा परिचय झाला म्हणून येशूंचं दैवत्व ते ओळखू नाही शकले. क्योंकि हमारा कॉन्टॅक्ट बहुत हो गया ना एक दूसरे के साथ. असं Because he was common to them. कारण कॉमन झाले. मग येशू, अरे येशू काय, ते येशू आपलाच आहे असं. And they could not receive him as आणि Lord. मग येशूंना प्रभू म्हणून ते नाझरेत गाव स्वीकारू शकलं नाही. Even the rich young ruler missed it. तो श्रीमंत तरुण अधिकारी त्याच्याकडनंही राहून गेलं. Jesus stood face to face with him and said, follow me. येशू त्याच्या तोंडासमोर उभं राहून त्याला म्हणाले, बेटा माझ्या मागे चाल. But for him wealth mattered more than the way. त्याच्यासाठी धनसंपत्ती जास्त मायना ठेवत होती त्या मार्गापेक्षा. He chose riches over redemption. त्याने धनसंपत्ती आणि मालमत्ता उद्धारापेक्षा जास्त निवडली. And Bible says, मग बायबल म्हणतं, while walking away, he walked away sad. जाताना मात्र दुःखी होऊन गेला हा I mean, श्रीमंत. at least if he has rejected Jesus with his wealth, he should have gone happy. हा, त्याने येशूंना नाकारलं, परंतु मालमत्ता, धनसंपत्ती सगळं त्याला व्यवस्थित त्याचं शाबूत मिळालं तर मग हसतमुख जायला हवं होतं ना. पण जाताना दुःखी गेला. म्हणजे कुठेतरी टोचत होतं, कळतंय पण वळत नाहीये. असं आहे ते. And salvation was calling his name. कारण त्याच्या नावाने त्याला हाक मारतय. He lost it. पण इथं आलेला घास गेला. Judas missed it. यहूदाकडनंही राहून गेला. He walked with Jesus, यहूदा येशूंसोबत चालला, ate with Jesus, येशूंसोबत जेवला, heard every sermon that Jesus preached. प्रत्येक उपदेश येशूंनी केलेला त्याने ऐकला. But he never surrendered his heart. पण हृदय नाही ना दिला येशूंना. काय फायदा झाला? He traded eternity for convenience. आणि अनंत काळचं जीवन त्याने जुगार करून देऊन टाकलं. का? मला आराम आणि सौख्य पाहिजे म्हणे. अरे कसला जुगार खेळला माग. Even Felix missed it. फेलिक्स त्याच्याकडनं पण राहून गेलं. Paul preached righteousness, self-control. पॉलने नीतिमानपणा, स्वनियंत्रण हे सगळे उपदेश केले. He even preached coming judgment. आणि येणारा न्याय सुद्धा पॉलने उपदेशात सांगितला. And the moment he preached judgment, आणि ज्या क्षणाला पॉलने तो येणारा न्याय सांगितला, Felix trembled, फेलिक्स थरथरला. but said, पण म्हणाला, when it is convenient time, then I will call you. मला जेव्हा सोयीचं पडेल ना तेव्हा मी तुला बोलवेन. Convenience became his coffin. सोयीस्करपणा त्याची कबर झाली. कारण ती सोयीस्कर वेळ कधी येत नाही बेटा. जब भी जीसस मिल रहा है ले लो, अभी मिल रहा है ले लो, कल करेंगे, अरे नहीं अगले सैटरडे को जाते ना, फिर नको 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 नको, अभी ले लो. Delay became his destruction. उशीर त्याचा नाश झाला ना. उशीर
त्याचा नाश झाला. Paul never met him. पॉल त्याला भेटलाच नाही परत कधी. He never returned. कधीच नाही पॉल त्याच्याकडे He परत missed आला. his salvation moment. झालं म्हणजे तारणाचा क्षण गेला, दारी आलेला गेला, मुखी आलेला गेला. Different people, different reason, same result. वेगवेगळी माणसं, वेगवेगळी कारण, परिणाम एकच. Some miss Christ because of fear. काही ख्रिस्ताला गमावतात, स्वीकारत नाहीत, त्यांना भीती वाटते फार. Some miss Jesus because of busyness. काही येशूंना नाही स्वीकारत कारण ते फार बिझी आहेत, त्यांना कामं खूप आहेत. Some miss because of pride. काही गर्वामुळे येशूंना स्वीकारत नाहीत. Some miss because of familiarity. काही फार ओळख झालेली आहे म्हणून येशूंना स्वीकारत नाहीत. Some miss because they have lots of money. आणि काहींकडे पैसा खूप झालाय म्हणून येशूंना स्वीकारत नाहीत. Some because of betrayal. आणि काही त्यांना काहीतरी धोका मिळालेला आहे, नाकारलेले आहेत म्हणून स्वीकारत नाही. Some because of delay. आणि काही उशीर होतो म्हणून स्वीकारत नाही. Some because of busyness. काही व्यस्त आहेत म्हणून स्वीकारत नाहीत. But they had all one thing in common. पण एक गोष्ट सगळ्यांमध्ये सामायिक किंवा कॉमन, No room in the inn. धर्मशाळेत जागा नाही. No room for Jesus. येशूंसाठी जागा नाही. So you don't have to hate Jesus to miss salvation. म्हणजे काय, तारण गमवायला येशूंचा तिरस्कारच करावा लागतो असं काही नाही. आणि इतर अनेक कारण आहेत ज्यापायी तुम्ही येशूंना गमावू शकता. You just have to postpone him. बस पुढे ढकलत राहायचं. अरे कल देखेंगे, फिर परसों देखेंगे, अरे करेंगे फिर. You have to crowd him out. आणि हकलून लावायचं Or त्याला, keep on saying not now. किंवा असं म्हणत राहायचं आता नाही, अभिनय अभिनय बरोबर, Tomorrow. आज नाही, उद्या 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 बघू, ते चर्च वगैरे उद्या बघू. And Christmas proves this truth. आणि नाताळ या सत्याचा पुरावा आहे. You can be very close to Christ and still miss him. तुम्ही ख्रिस्ताच्या अगदी जवळ असाल तरी त्याला गमवाल. या Amen. सत्याचा पुरावा नाताळ आहे. You may even feel convicted आणि तुम्हाला स्पर्शही होत असेल, जाणवत असेल, and still choose comfort. आणि तरी तुम्ही सौख्य आणि आराम निवडत असाल की नाही, मेरे पास टाइम नहीं, नहीं मेरा ऐसा नहीं, नहीं मेरा वैसा नहीं, मेरी शादी हो गई, मेरे बच्चे हो गए, मैंने ये लिया, मैंने वो लिया. Herod said, I'm afraid. हेरोद म्हटला मी घाबरलो. Felix said later. फेलिक्स म्हटला मी नंतर करीन. Judas said, what is there for me? यहूदा म्हटला माझ्यासाठी काय आहे, माझा काय फायदा याच्यात, मुझे क्या मिलेगा, मुझे क्या मिलेगा. The inn- लाईफ दे रहा है तुझे. The innkeeper said, I'm too busy. मालक म्हणाला मला वेळ नाही. Different words वेगवेगळे from शब्द, different people, वेगवेगळे शब्द वेगवेगळ्या लोकांच्या तोंडातनं, but same spirit. आत्मा तोच. And so tonight, Christmas asked the same question तर आज रात्री हा नाताळ तोच प्रश्न विचारत आहे that it had asked them. जो प्रश्न पहिल्या नाताळनं त्यांना विचारला. Will you make room for Jesus? येशूंसाठी जागा देणार का, Or will you ask him to come to you at a convenient time? का तुझ्या सोयीस्कर वेळेने तू बोलवणार आहेस येशूंना, की मला आता वेळ नाही. Because delayed obedience is still disobedience. का उशिरा केलेलं आज्ञापालन आज्ञाभंग आहे, पालन नाही. And postponed surrender can cost you eternity. आणि पुढे ढकललेलं समर्पण कदाचित तुला अनंत काळच्या नाशात नेऊ शकतं. So don't delay, उशीर नका लावू, don't negotiate, चर्चा करू नका त्याच्यावर. don't crowd him out. आणि त्याला हकलू नका लावू गर्दीतून. Make room now आत्ता जागा कर. while mercy is still knocking at your heart's door. सवर दया तुझ्या हृदयाचं दार वाजवतीये, आत्ता जागा कर. Grace is still open. कृपा अजून उघडी आहे. Grace is still calling. कृपा अजून हाक मारते, नाव घेऊन हाक मारते. नाम लेके बुला रहा उसके लहू से धोने को. He should have welcomed Jesus. त्याने ते येशूंचं स्वागत करायला हवं होतं की नाही, हसतमुखे स्वागत करायला हवं होतं. He could have said, तो म्हणू शकला असता, take my bedroom. हा मी तेच वाक्य आता बोलणार होते. आणि कुठली खोली नाही, You have no माझी place in the खोली घे. inn. Come in my house. धर्मशाळेत वसतिगृहात जागा नाही, सगळ्या खोल्या गेलेल्या आहेत. माझी खोली घे माझ्या घरातली. पण नाही, उसका घर तो होगा ना, उस घर में उसकी रूम भी होगी ना. पण नाही ना. Say, that innkeeper is a mirror. तो मालक एक आरसा आहे. A mirror for every heart that says no room. प्रत्येक हृदयाचा आरसा, जे प्रत्येक हृदय येशूंच्या तोंडावर येशूंना म्हणतं जागा नाही. They didn't miss that day because Jesus was not born. येशूंचा जन्म झाला नाही म्हणून तो दिवस त्यांनी गमावलेला नाही. They didn't miss Christmas because Jesus didn't come. येशू आले नाहीत म्हणून त्यांनी नाताळ गमावलेला नाही. They missed Jesus because they had no room. त्यांनी येशूंना गमावलं कारण त्यांच्याकडे जागा नाही म्हणे. जागा नाही. I mean, you could have given a storeroom, स्टोर रूम दे ना, veranda, व्हरांडा दे, बाल्कनी, छोटी तर बाल्कनी balcony, असेल ना, a kitchen. बाल्कनी, किचन आहे ना, किचन दे की.
Okay, in your inn you have no place. तुझ्या धर्मशाळेत जागा नव्हती, तुझं वसतिगृह भरलं. Take him to your house. तुझ्या घरी Take ने her- की, तुझ्या घरी ने ना, तुझ्या घरी ने, तुझी खोली दे, नाहीतर स्वयंपाकघर दे, स्टोरूम दे, बाल्कनी दे. Same night, same Jesus, different decision. तीच रात्र तेच येशू, वेगवेगळे निर्णय. Amen. आमेन, हालेलुया. Other people gave what they had. बाकीच्या लोकांनी त्यांच्याकडे जे होतं ते दिलं. Nicodemus gave his own grave for Jesus. निकदेमाने आपली स्वतःची कबर दिली येशूंना. Peter gave his boat to Jesus. पेत्राने नाव दिली स्वतःची येशूंना. The women gave their substance to Jesus. बायकांनी साहित्य आणि वस्तू दिल्या येशूंना. Mary and Martha gave their home to Jesus. मरियम मार्तेने घर दिलं येशूंना. Someone gave an upper room for Jesus. कोणीतरी माडीवरची खोली दिली येशूंना. But the innkeeper gave nothing but refusal. पण धर्मशाळेच्या मालकाने काही नाही दिलं, तोंडावर नाही म्हणाला. Others opened their heart. बाकीच्यांनी हृदय उघडून दिलं. Peter gave up every business to have Jesus in his life. पेत्राने सगळा व्यवसाय सोडून दिला येशूंच्या मागे चालायला. Paul took all the beating to have Jesus in his पॉलने heart. भरमसाठ मार खाल्ला येशूंना हृदयामध्ये घ्यायला. Stephen died स्टेफन दगड मारून मेला to येशूंसाठी. give a place in his heart. जागा द्यायला येशूंना हृदयात दगड मार होऊन मेला. I mean, innkeeper was not asked to give his life. शाळेच्या मालकाला कुठे सांगितलं होतं की तुझा जीव दे. जीव नको देऊ, थोडी जागा दे. I mean, you have room for guests, हा, पाहुण्यांसाठी जागा आहे तुझ्याकडे. room for money, room for noise, room for routine. पैशासाठी जागा आहे, कल्लोळासाठी, गोंगाटासाठी जागा आहे, पाहुण्यांसाठी जागा आहे. No room for the Redeemer. उद्धारकर्त्यासाठी जागा नाही. His name would have been written in golden letters. अरे सुवर्ण अक्षरात त्याचं नाव लिहिलं गेलं असतं ऍक्च्युअली. The innkeepers, he didn't have a place in his inn, but he gave his house to Jesus. धर्मशाळेत जागा नाही, पण त्या धर्मशाळेच्या मालकानं आपलं घर येशूंसाठी दिलं असं त्याचं नाव अगदी स्वर्ण लिखित झालं असतं. He could have been known as the man who hosted the Messiah. आणि ज्या माणसाने येशूंना पाहुणचार दिला, येशूंचा तो यजमान झाला, असं एक नाव लौकिक झालं असतं त्याचं. But sadly, पण दुःखाची बाब, history remembers him as the man who missed the miracle. इतिहास त्या माणसाची आठवण असं म्हणून करते की चमत्कार तोंडावर आणि घरात येणारा चमत्कार गमावलेला मालक. Nicodemus gave a tomb and touched eternity. निकदेमाने कबर देऊन अनंत काळच्या जीवनाला स्पर्श करून टाकला. The innkeeper kept his room and lost his destiny. धर्मशाळेच्या मालकानं जागा स्वतःकडे ठेवून अनंत काळचं जीवनच गमावलं. निकदेमाने कबर देऊन थोडा स्पर्श तरी केला हो. Amen. आमेन, आमेन, Say, हालेलुया. जीसस. people died to keep that name. लोक मेले ते नाव ठेवायला. They were burnt at the stake to take that name. लोक मेलेले आहेत येशूंच्या नावाखातर, त्यांना जिवंत जाळलेलं आहे येशूंसाठी, येशूंवर विश्वास ठेवला म्हणून. व्हॉट आर वी डुईंग? काय छळ आहे आपला? Many of you are suffering for that name. तुमच्यातले आहेत असे काही जे त्या नावाखातर छळातनं We जात are आहेत. suffering in this land छळ होतो because आपलाही, of that beautiful name. आपलाही या जागेत छळ होतो त्या सुंदर नावापायी. But we keep that name in पण our आपण heart. ते नाव हृदयात ठेवून जगतो. We will suffer, त्रास सहन करू आम्ही, but I will keep Jesus in my heart. त्रास मी सहन करीन, पण मी येशूंना हृदयातनं काढणार नाही. यू वॉन्ट यू कम अँड किल मी. माझ्या घरी आले होते मला मारायला 2007 मध्ये. याच कारणाने आले होते. नॉट फॉर माय एस्टेट और नॉट फॉर एनी अदर सेक, बट बिकॉज आय डू दिस. And opportunity doesn't knock twice. संधी दोनदा दार वाजवत नाही. When destiny is standing at your doorway. आयुष्याची ठरलेली दिशा तुझ्या दारावर उभी आहे. Yes. ती मग दोनदा One दार नाही chance. वाजवत. एक संधी, नकोस दौडू क्षण मोलाचा. The thief got one chance. त्या चोराला एक संधी मिळाली ना, Last moment. शेवटच्या क्षणाला, A few hours. काही तास अगोदर Opened his heart. हृदय उघडलं. Come Jesus, stay in my heart. ये येशू माझ्या हृदयात राहा. कम जीसस कम. ये माझ्या हृदयात ये. Jesus is calling most of us out of religion into relationship. येशू ख्रिस्त आपल्यातल्या जास्तीत जास्त लोकांना धर्मातून त्याच्या नात्यात बोलवतायत. Out of celebration आनंदोत्सवातून into surrender. शरणागती आणि समर्पणात बोलवतायत. See, look at Mary. मरिया,
She didn't just admire Jesus. मरियेने फक्त येशूंचं कौतुक केलं असं नाही. Oh, you are so wonderful. ओ किती छान आहे, ओ किती No. छान. नाही, She broke her best for him. अति उत्तम असं तोडून लुटून टाकलं येशूंवर. Best perfume, the costliest सुगंधी perfume. द्रव्य सगळ्यात महाग येशूंवर ओतून लुटलं. She took that alabaster box, अलाबास्त्र कुपी घेतली, which she saved for a future. तिनं भविष्यासाठी ती वाचवून ठेवली होती. That was a security. That was used for marriage. ती तिची बचत होती, तिचं ते संरक्षण होतं. ती लग्नात वापरणार होती ते तिच्या. See? ते तिने ओवाळून टाकलं येशूंवर. Her burial and shattered it at the feet of Jesus. येशूंच्या पायावरती ओतून टाकलं. The fragrance filled the whole room. सुगंध अख्ख्या खोलीत पसरला, दरवळला. What was hidden became public. जे लपलेलं होतं ते पब्लिक समोर आलं. See? आमेन. What was हालेलुया. hidden in a cupboard now became public. जे कपाटात तिच्या लपलेलं ते पब्लिक समोर उघडं आलं. हालेलुया. Because what was preserved became poured out for कारण की Jesus. तिने जे जपून ठेवलं होतं ते तिने येशूंवर ओवाळून टाकलं. Maybe she didn't get married later on. कदाचित नंतर तिने लग्न केलंही नसेल. But it's okay, I've opened my heart for him. दॅट्स ऑल राईट, माझं हृदय मी येशूंसाठी उघडलंय असं म्हणाली असेल. Some people saw money on the floor. काही लोकांनी जमिनीवर पैसा पाहिला. Jesus saw a heart on the altar. येशूंनी तिचं वेदीवरचं हृदय पाहिलं. काही लोकांनी अरे एवढं सुगंधी द्रव्य असं महाग ओतलं, पैसा पाहिला. काहींनी पैसा, इसमें कितना पैसा है. येशूंनी ते नाही पाहिलं. येशूंनी वेदीवर तिने ठेवलेलं हृदय पाहिलं. Because that wasn't just perfume. कारण ते केवळ सुगंधी द्रव्य नव्हतं, It was a hard labor. कष्ट होते It was तिचे. a future. It was a dream. भविष्य होतं तिचं, स्वप्न होतं तिचं, It was- परिश्रम होते ते. It was a past. It was a pain, a तिचा pride, and a भूतकाळ, future. तिचा भूतकाळ, तिच्या वेदना, तिचं भविष्य. She surrendered सगळंच it all होतं. in one moment एका क्षणात तिने ओवाळून टाकलं without येशूंवर. thinking. विचार न करता कि आपके लिए जान हाजिर है सर, आप बोलो मैं करके रहूंगी. येशूनी तर मागितलंही नव्हतं तरी हिने ओवाळलं. And at Christmas, God didn't send a wrapped gift. आणि नाताळमध्ये गुंडाळलेलं गिफ्ट आलं. It was not a wrapped gift. गुंडाळलेलं किंवा गिफ्ट पेपर मध्ये गुंडाळलेलं नव्हे. He broke open heaven स्वर्ग त्याने उघडलंय and sent the fragrance of Jesus on this earth. आणि स्वर्ग उघडून स्वर्ग तोडून फोडून येशूंचा सुगंध त्याने पृथ्वीवरती He दरवळला. poured out his son on this earth. आणि मुलगा ओतून टाकलाय, जगावर ओवाळून टाकलाय. And Mary responded by breaking her best. आणि मरियेनं सुद्धा तिचं स्वतःचं उत्तम तोडून फोडून प्रतिसाद दिला की हिअर आय एम लॉर्ड. Be ready to break anything and everything for Jesus. येशूंसाठी काही तोडायला, फोडायला आणि सोडायला. येशूंसाठी काही तोडायला, फोडायला आणि माइंड यू सोडायला तयार राहा. Mary carried Jesus twice. मरियेनं दोनदा येशूंना बाळगलं. One to Elizabeth's house एकदा अलिशिबेकडे जाताना, तिच्या घरी जाताना, and once to Bethlehem's inn. एकदा बेथलेहमच्या त्या धर्मशाळेत येताना. Same Mary, same Jesus, different doors. तीच मरिया, तेच येशू, वेगळी दारं. Different अलिशिबेची दारं. responses, different outcomes. वेगळे प्रतिसाद, वेगळा परिणाम. अलिशिबेच्या घरात तिला वेगळा परिणाम मिळाला. Yes. धर्मशाळेच्या मालकाकडे वेगळा मिळाला. When Mary went to Elizabeth, मरिया जेव्हा अलिशिबेच्या घरी गेली, she was only 3 months pregnant. 3 महिन्याचीच ती गर्भवती होती. No labor pains. तेव्हा काही तिला प्रसूती वेदना वगैरे तेव्हा नव्हती. No public pressure. त्यामुळे काही लोकांचा दबाव वगैरे नाही. Just a quiet promise growing inside her केवळ एक womb. शांत अभिवचन तिच्या पोटात वाढतंय. And Bible says, बायबल the म्हणतं, moment Mary greeted, ज्या क्षणाला मरियेनं तिला शुभेच्छा दिल्या, Mary greeted Elizabeth. अलिशिबेला शुभेच्छा दिल्या, The baby in Elizabeth's womb leapt for joy. अलिशिबेच्या ओटीपोटातलं बाळ आनंदाने उड्या मारायला लागलं. तिलाही दिवस गेले होते तेव्हा. When you meet Jesus, you leap for joy. येशूंना आपण भेटलो की आनंदाच्या उड्या मारतोच आपण, मारल्याच पाहिजेत. Joy comes automatically. आनंद आपोआप येतो येशूंना भेटल्यावर. ओटी पोटातल्या बाळात आला. Before Jesus was born, joy was born in the room. येशूंचा जन्म होण्या अगोदर खोलीत आनंद जन्माला. Why? का? Because someone made space for the promise. कारण कोणीतरी अभिवचनाला जागा दिली. जागा, अभिवचनाला जागा दिली कोणीतरी. Elizabeth didn't say, not now. अलिशिबा असं नाही म्हणाली, आता नाही, आता नाही, अभिनय, I am अभिनय. myself pregnant. मी स्वतः गर्भवती आहे, I मला am आता 5 नाही. months pregnant. मी 5 महिन्याची गर्भवती आहे, मला नाही होणार बाबा. Don't meet me now. मला दमल्यासारखं होतंय, मला नाही होणार, तू आता मला भेटायला येऊ नको. No. She didn't say, come back ती later. असं नाही म्हणाली नंतर ये, मला नाही She जमणार. opened her house, तिने घर उघडलं, opened her heart. हृदय उघडलं.
She didn't tell anybody she was pregnant, कोणाला तिने सांगितलंच नाही की मी गर्भवती आहे. but she told Mary. पण मरियेला ती बोलली होती की मलाही दिवस गेले तर, She opened her arms. आणि आपले हात उघडले She welcomed the carrier of Jesus. आणि येशूंना जी बाळगणारी तिचं स्वागत केलं. येशूंना बाळगणारी ना मरिया, तिचं स्वागत केलं. Before Christ was revealed, ख्रिस्त प्रगट होण्या अगोदर she welcomed the mother. तिनं ख्रिस्ताच्या आईचं स्वागत केलंय. And so joy showed up early in the house. मग आनंद तिच्या घरात लवकर आला. Say. And so now fast forward to Bethlehem. आता FF करूया बेथलेम गावात. म्हणजे कसं, ख्रिस्त घेऊन येणारे सुद्धा जे असतात ना, त्यांचं जर स्वागत केलं ना, आनंद तिथूनच सुरू होतो बेटा. Say. ख्रिस्त घेऊन येणारे जे असतात ना, त्यांचंही जर स्वागत केलं ना, आनंद तिथूनच सुरू होतो. मग जन्म, मग येशू. Mary is 9 months pregnant now. आता मरिया 9 महिन्याची प्रेग्नंट आहे. Full term. फुल, Heavy with destiny. अगदी जड, Ready to deliver the Savior of the तयार, world. जगाचा तारणारा जन्माला घालायला. Angels are on the standby. देवदूत आहे स्टँड बायला. Prophecy is at its peak. भविष्यवाणी अगदी शिखर गाठले. History भविष्यवाणी. is ready to turn the page. आणि इतिहास तयार आहे पान उलटायला. And she knocks door after door. आणि ती दारावर दार वाजवती बेथलेम गावात. And the answer is the same, no place. आणि उत्तर एकच येत आहे सगळीकडनं, नो प्लेस, जागा नाही, जागा नाही, जागा नाही, जागा नाही. And that's why joy never flooded the innkeeper. आनंद त्या वसतिगृहाच्या मालकात नाही आला. No greeting, no joy. शुभेच्छा नाही, आनंद नाही. अलिशिबाने शुभेच्छा दिल्या, पोटातलं बाळ पण आनंदी झालं. One house celebrated what was forming. आणि एका घराने जे आकार घेत होतं त्याला साजरं केलं. The other rejected what was ready to come out. आणि दुसऱ्याने जे जन्म घ्यायला तयार आहे आता आकार घेऊन, त्याला नाकारलं. Joy will always respond to hospitality. आनंद नेहमी पाहुणचाराला प्रतिसाद देतो. आनंद नेहमी आदरातिथ्य नाका पाहुणचार त्याला प्रतिसाद देतो. Miracles will respond to room available. चमत्कार नेहमी उपलब्ध खोलीला प्रतिसाद देतात की इधर जगह है, इधर मिरेकल होगा. And always destiny will manifest where there is an open heart. आणि संकल्प नेहमी तिथेच प्रगट होतात. म्हणजे आयुष्याच्या ठरलेल्या दिशा कुठे, जिथे हृदय उघड आहे. See? Elizabeth honored the seed and joy exploded. अलिशिबानं बघा त्या बीजाचा मान केला, आनंद उकळून आला. The innkeeper rejected the full harvest. मालकाने संपूर्ण हंगामच नाकारला हो. And history groaned. आणि मग इतिहास कळला. Elizabeth opened her arms. अलिशिबेने आपले हात पसरले. Innkeeper was checking his schedule. मालकाने हाताने रजिस्टर तपासलं. And Elizabeth said, अलिशिबा म्हणाली, Blessed are you among women. स्त्रियांमध्ये तू आशीर्वादित आहेस मेरी. What respect. काय आदर. Blessed are you among women. स्त्रियांमध्ये तू आशीर्वादित आहेस. The innkeeper said, मालक म्हणाला, Not tonight. आज नाही, जागा नाही, See somewhere else. कुठेतरी बघा. आणि No respect. आदर नाही. One woman gave space and joy responded. एका बाईने जागा दिली, आनंदाने प्रतिसाद Joy दिला. leaped. आनंदानेच उडी मारली. One man had space, but joy passed by him. एका माणसाकडे जागा होती, पण आनंद समोरून निघून गेला, कारण हा जागा द्यायला तयार नाही. Amen. Always open the door for Jesus. येशूंसाठी दार नेहमी उघडा. नहीं तो चर्च आके फिर उधर जाएंगे. Many people want the blessing of Jesus अनेक लोकांना येशूंचे आशीर्वाद हवेत. without hosting the presence of Jesus. येशूंच्या सहवासाला मान आणि पाहुणचार न देता. Is that possible? They want salvation without surrender. त्यांना समर्पण न करता तारण हवंय. Is that possible? They want joy without space. त्यांना जागा न देता आनंद हवाय. Is that possible? They want breakthrough without welcome. त्यांना नवीन कोरी सुरुवात येशूंचं स्वागत न करता हवंय. Is that possible? It's not possible. See? And we want joy in our house. आपल्याला आपल्या घरात आनंद हवा. Then welcome Jesus. मग येशूंचं स्वागत करा. तुझ्या घरात तुला आनंद हवाय ना, सिंपल आहे. काय करायचं? येशूंचं स्वागत करायचं. कम लॉर्ड कम, कम जीसस कम. Amen. I thank God the day I welcome Jesus in my मी heart. प्रभूंचे आभार मानतो ज्या दिवशी मी येशूंना माझ्या हृदयामध्ये स्वागत करून घेतलं. Blessed be that day. Hallelujah. Yes. I said yes to him. होकार Come दिला my Jesus. की ये माझ्या येशू ये. जागा दिली, हृदय दिलं.
Destiny will never force its way in you. आयुष्याची ठरलेली दिशा बळजबरीनं तुझ्यात मार्ग काढणार It will नाही. always wait to be welcomed. वाट बघेल की तू माझं स्वागत कर, संकल्प पूर्ण करीन. Amen. माझं स्वागत कर. Just close your बळजबरी eyes नाही. and say, डोळे बंद करा सगळ्यांनी Jesus. आणि डोळे बंद करा. म्हणा, येशू, I welcome you in my house. मी तुझं स्वागत करत आहे माझ्या घरात. I welcome you in my heart. मी तुझं स्वागत करत आहे माझ्या हृदयात. Lord, प्रभू, here am I. आहे मी तुझ्या समोर. I will not be too busy to receive you. मी तुला स्वीकारायला तयार आहे. मी कामात व्यस्त नाही राहणार. I will keep my heart always open for माझं you. हृदय मी नेहमी तुझ्यासाठी उघडं ठेवणार आहे. I'll never close my heart. मी कधीही माझं हृदय तुझ्यासाठी बंद करणार नाही. रबा खराबा शंदरूप. Even for those who have not given their heart to Jesus. ज्या लोकांनी आपलं हृदय अजून येशूला दिलेलं नाहीये, Say it. अशांनी पण बोला आहे, Lord, प्रभू, I accept you. मी तुझा स्वीकार करत आहे. I don't want to be like the nameless man, the innkeeper. मला त्या निनावी धर्मशाळेच्या मालकासारखं बनायचं नाही. I don't want to fill my room with everything but empty of my destiny. मला माझ्या खोलीत सगळं काही घेऊन आयुष्याचा ठरलेला संकल्प गमवायचा नाही. I don't want my house to be decorated मला माझं घर नुसतं सजवायचं नाही and hearts keep locked. आणि हृदय बंद करायचं नाही. I don't want my songs to be loud मला माझी गाणी जोरात नाही गायची. but my spirits are asleep. मला माझा आत्मा झोपलेला आणि गाणी जोरात गायची नाहीत. घर सजलेलं आणि हृदय बंद करायचं नाही. I don't want to have a family reunion, a party, a get together and laughter without Jesus. मला फॅमिली गेट टुगेदर किंवा पारिवारिक गेट टुगेदर येशूशिवाय करायचं नाही. Because this is not religion, this is relationship. हा धर्म नाहीये, हे नातं आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. हालेलुया. I don't want the churches to be full, माझी इच्छा नाही की चर्चेस फुल असावेत, but surrender is rare. पण समर्पण शून्य आहे. What is the अशी माझी इच्छा नाही की आजच्या दिवशी सगळ्या चर्चला पूर आलाय, पूर लोकांचा, आणि समर्पण शून्य आहे. आय डोंट वॉन्ट दॅट. Tonight is not just another Christmas service. आजची रात्र म्हणजे अजून एक नाताळ आमचा झाला असं नाहीये. This is your moment of हा decision. क्षण आहे तुझ्या निर्णयाचा. Even all those who are watching me online, जे सगळे मला ऑनलाईन बघतात ना, त्यांना wherever you are watching me from, अख्ख्या जगातून जिथून कितून मला तुम्ही बघत असाल, tonight आज रात्री it's not another Christmas service. बेटा और एक नाताळ हमारे चर्च में हो गया असं नाहीये. हे This is a moment of your decision. तुझ्या निर्णयाचा हा क्षण आहे राजा. Whether you will be like the innkeeper or you will be like Elizabeth. धर्मशाळेच्या मालकासारखा होणार आहेस का अलिशिबेसारखा होणार आहेस, ठरव. Your moment of your crossover is in your hands. तुझा क्षण पल्याड जायचा, पलीकडे जायचा तुझ्या हातात आहे. If you make room for Jesus, येशूसाठी जर तू जागा तयार केली, chains will snap, साखळ्या तुटतील, doors will open, दारं उघडतील, destinies must shift. संकल्प हादरतील. What was closed will be opened for जे you. बंदच होतं ते सगळं उघडेल What तुझ्यासाठी. was delayed will be released now in त्याला Jesus' उशीर होत name. होता ते आता येशूंच्या नावात मोकळं होईल. What is dead is going to come alive tonight जे in Jesus' मेलेलं name. आहे ते आज रात्री येशूंच्या नावात जिवंत होईल. What was bound is breaking now in Jesus' जे name. बांधलेलं आहे ते आज येशूंच्या नावात तुटत आहे. This is a Christmas turnaround for each one of you. नाताळचा टर्न अराउंड आहे आज प्रत्येकासाठी. नाताळचं वळण Your season of open heavens, उघडलेल्या स्वर्गाचा तुझा ऋतू आलाय. your moment of restoration, पुनर्वसित व्हायचा तुझा क्षण आलाय. your moment of healing and salvation. आरोग्याचा आणि तारणाचा तुझा दिवस आलाय. You will never enter the next season the same way you entered this one. पुढच्या ऋतूत तू असा प्रवेश करणार नाहीये जसा याद केला होता. You will be crossing over with new freedom, नवीन आझादीनं तू प्रवेश करणार with आहेस. joy, आनंदाने करणार with आहेस, power. सामर्थ्याने करणार आहेस. Because when Jesus is on the throne of your life, कारण येशू जेव्हा तुझ्या आयुष्याच्या सिंहासनावर बसतील, there is no room for fear, त्या भीतीला जागा नाही, no room for shame, मग लज्जेला जागा राहत नाही, no room for sin, मग पापाला जागा राहत नाही, but full room for the Savior. तर संपूर्ण जागा तारणाऱ्याला मिळते. Reign in me, sovereign Lord, reign in me. So lift up holy hands and say, तर दोन्ही पवित्र हात वर करा आणि म्हणा, Jesus is Lord of my life. येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचा प्रभू आहे. My home belongs to Him. माझं घर येशूंच्या मालकीचं My आहे. heart belongs to Him. माझं हृदय येशूंच्या मालकीचं My आहे. future belongs to Him. माझं भविष्य येशूंच्या मालकीचं आहे. I know मला ठाऊक when आहे, Jesus enters, येशू जेव्हा प्रवेश करतात darkness will go out. अंधार तेव्हा निघून जाईल. When Jesus rules, येशू जेव्हा राज्य करतात defeat will fall. पराजय पडून जाईल. When my Jesus is welcomed, जेव्हा माझ्या येशूंचं स्वागत होईल, and heaven will invade my life. स्वर्ग माझ्या जीवनात येईल.
And this is not your ending. आणि हा तुमचा अंत नाही, This is your turning point. हा तुमचा वळायचा बिंदू आहे. Father, we surrender our heart to Jesus. देवबापा, आमचं हृदय आम्ही येशूंना समर्पित करतो. We make room for your son. आम्ही तुझ्या पुत्रासाठी जागा करतो. Rule our lives. आमच्या जीवनांवर राज्य कर, Reign in our homes. आमच्या घरांवर राज्य कर, Be Lord of all. सगळ्याचा प्रभू बन. Thank you, Jesus. रबा खराबा Thank you, Lord. धन्यवाद येशू. Release your blessings, Lord, upon तुझे my. आशीर्वाद माझ्या लोकांवर आता मोकळे I'll कर. just make a short prayer for you all. एक छोटीशी प्रार्थना तुम्हा सगळ्यांसाठी आता मी करतो. आमेन. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Father. The innkeeper went to his own place. धर्मशाळेचा मालक स्वतःच्या घरी, स्वतःच्या जागी निघून गेला. We want to go to the place where Jesus is. आपल्याला अशा जागी जायचंय जिथं येशू आहेत. Captivate my heart. Let your kingdom come. Establish there your throne. Let your will be done. Thank you, Reign in me, sovereign Lord. Thank you, Reign in Jesus. me. Father, देवप्पा, I believe माझा विश्वास आहे many here अनेक जण इथे, have opened their heart to Jesus. अनेकांनी आज इथे आपलं हृदय येशूंसाठी उघडलंय. They don't want to be like the innkeeper. त्यांना त्या धर्मशाळेच्या मालकासारखं नाही राहायचं. They want to be like Elizabeth. त्यांना अलिशिबेसारखं राहायचंय. And one entry of आणि- Mary with her womb full of Jesus मरियेचा एक प्रवेश ओटीपोटात येशूंना घेऊन brought forth the greatest prophet the world had ever seen. सगळ्यात मोठा महान संदेष्टा घेऊन आली. Because Jesus said, कारण येशू म्हणाले, there is no greater prophet than John the Baptist. बाप्तिस्मा देणाऱ्या योहाना एवढा मोठा संदेष्टा नाही. Why? का? Because Elizabeth welcomed Mary. कारण अलिशिबेनं तिला योहानाचे दिवस गेलेले असताना मरिया जिला येशूंचे दिवस गेले होते तिचं स्वागत केलं. म्हणून बाप्तिस्मा देणारा योहान सगळ्यात महान संदेष्टा आहे. A miracle is about to take place in your home. चमत्कार तुझ्या घरात आता घडणारच आहे. Yes. घडणार आहे. Miracle is about to take place. in your home. चमत्कार तुझ्या घरात आता घडणारच आहे. Joy will come in your home. आनंद तुमच्या घरात Peace will येणार come in आहे. your home. शांती तुमच्या घरात येणार आहे. That which has not happened will start happening now. जे घडलं नाही ते आता घडायला लागणार आहे. Can you sing that? Reign in me. Sing it. Softly sing it. Rabba kharaba shaka. Reign in me, sovereign Lord. Reign in me. Yes, amen. Hallelujah. Reign in me, sovereign Lord. Reign in me. Captivate my heart. Yes, O Lord. Kingdom come. Establish there your throne. Let your will be done. Reign in me. Reign in me. Sovereign Lord. Sovereign Lord, reign in me. Amen, amen, amen. We pray to Reign you, in God. me, sovereign Lord. Reign in me. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. You may bring everything home. तुम्ही घरी सगळं आणाल, You may wear new clothes. नवीन कपडे घालाल, But you can still miss the Savior. तरी तारणाऱ्याला गंवाल. तो You- क्या पाया बेटा. You may make lots of money on Christmas Day, खूप सारा पैसा कदाचित तू क्रिसमसच्या रात्री कमवशील, like the innkeeper. त्या धर्मशाळेच्या मालकाप्रमाणे You may be too busy खूप बिझी आणि व्यस्त असशील, because you have to go and attend so many parties. कारण तुला अनेक पार्ट्यांना जायचंय. there's a Christmas party I need to attend. But पण if you don't open your inn, तुझी धर्मशाळा जर तू त्याच्यासाठी उघडली नाही it is all vain. तर ते सगळं वाया It's आहे. all vain glory.
तो सगळा गौरव वाया आहे. All these decorations have meaning if Jesus is there. या सगळ्या सजावटीला अर्थ तेव्हाच येतो जेव्हा येशू तिथे असता. Otherwise it will be like one of the festivals. नाही तर इतर सगळ्या सणांसारखा अजून एक सण नाताळ. There are many festivals. तसे तर अनेक सण आहेत. One more Christmas festival. अजून एक सण No. नाताळ. पण Christmas असं is not a नाहीये. festival. नाताळ सण नाहीये. It is God trying to build relationship with Him. नाताळ देव तुझ्याशी नातं बांधायच्या प्रयत्नात आहे. It is God trying to save you from. नाताळ देव तुला तारायच्या प्रयत्नात आहे. Christmas is based on John 3:16. नाताळ 3:16 वर आधारित, योहान 3:16 वर आधारित आहे. If you miss the Savior, what have you? तारणाराच तू गमावला नाताळ मधला, तर तुला मिळालं काय? Nothing. काहीच नाही ना. With all the wealth that he gained on that Christmas night, जी सगळी धनसंपत्ती त्या मालकानं त्या क्रिसमसच्या रात्री कमवली, he lost his soul. त्या सगळ्यांनीशी त्याचा जीव त्याने गमवला. इंसान ने इस दुनिया की हर एक चीज कमाई, लेकिन अपनी जान गवाई तो उसे क्या मिला? Nobody had such a great opportunity like the innkeeper. एवढी मोठी सुवर्ण संधी कुणाला मिळाली नव्हती जेवढी धर्मशाळेच्या मालकाला मिळाली. Jesus through Mary came to his door. मरियेद्वारे येशू त्या मालकाच्या दारी आले. He saw her condition. त्याने बघितलं या बाईची अवस्था काय आहे. But then we have many excuses. पण आपली कारण अनेक असतात ना. You know, there is no place. नो, जागा नाहीये. You have place for everything but him. बाकी सगळ्याला जागा आहे ना, येशूंसाठी नाही ना. Throw out some fellows from there. अरे काहींना फेकून लाव आणि येशूंसाठी जागा कर. Let them put a case against you. तुझ्या विरुद्ध त्यांनी लावली केस तर लावू दे. God will somehow save you. देव तुला कसंही करून वाचवेल. Or then open your room, नाही तर खोली उघड स्वतःची, open your house. घर उघड. You and your wife stay in a hotel somewhere. तू आणि तुझी बायको कुठेतरी हॉटेलमध्ये राहा. येशूंना तू Even if they had stayed in the cave, both of them, but allowed Mary to be in their house, they would have been blessed forever. मालक आणि मालकाची बायको जर गुहेत राहिली असते तर चाललं असतं, आणि स्वतःचं घर त्यांनी येशूंच्या जन्माला दिलं असतं तर दोघांचं कायमचं Because as it is, Jesus was ready to be born anywhere. ऍज इट इज येशू कुठेही जन्माला यायला तयार होते. Not that if he didn't give the in, he would say, now I will go back. असं तर नव्हतं ना की धर्मशाळा जर नाकारली तर येशू म्हणणार आहेत की मी जन्म घेणार नाही, मी चाललो. No, असं तर नव्हतंच. he'll be born anywhere. येशू कुठेही जन्माला येणारच होते. बट युअर हार्ट, ऑल दॅट मॅटर्स इज युअर हार्ट. Amen. द मॅटर ऑफ द हार्ट is heart of Thank the you, matter. Jesus. Thank you, Jesus. Look to धन्यवाद. God now. प्रभूकडे बघा आता Father, सर्वांनी. on this Christmas night, देवबापाच्या नाताळच्या रात्री I pray for मी a प्रार्थना Christmas करतो, blessing. नाताळचे आशीर्वाद पाठव. Because you came with a Christmas gift. कारण तू नाताळची गिफ्ट घेऊन आला. Salvation, तारण घेऊन आला, deliverance, सुटका घेऊन healing, आला, आरोग्य घेऊन आला, blessing, आशीर्वाद घेऊन आला, salvation. तारण घेऊन आला, मुक्ती घेऊन आला. You came to remove the curse तू शाप काढायला आला. by becoming a curse. आमच्यासाठी तू शाप झाला. By your stripes we are healed. तुला फटके बसले, आम्ही बरे झालो. Your coming opened the door of heaven for तुझ्या us. आगमनाने आमच्यासाठी स्वर्गाचं दार उघडलं. Heaven came down and glory filled my soul. Thank you, Father. धन्यवाद. Bless everyone प्रत्येकाला आशीर्वाद दे. and let laughter be found in their house. आणि हास्य त्यांच्या घरात सापडू दे. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात ही प्रार्थना मी मागतो. Amen and amen. आमेन, आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. हालेलुया.